कृष्ण ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा. जय कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेच आता. श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. साधना विचार अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचे स्वागत करतो. परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे. पहिलं प्रकरण आपण संपवलेलं आहे. मागच्या सत्रामध्ये आपण साधन चतुष्टय हा भाग पाहिला. आता आपण त्रिगुण विचार व अंतःकरणातील 3 दोष हा भाग आपण पाहणार आहोत. मी आदरणीय प्रमोद दादांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विवेचनाला सुरुवात करा. श्रीराम. नमस्कार सगळ्यांना. माझा आवाज ऐकू येतो आहे का? हो येतो. लोकाविहारं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. भगवान श्री रामचंद्र भगवान की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रभू श्री रामचंद्राला वंदन करतो. आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांना वंदन करतो. सगळ्या सकल संतांना वंदन करतो, ज्यांच्यामुळे आपल्याला या परमार्थशास्त्राचा अभ्यास करण्याची एक फार मोठी मदत मिळाली आहे. त्याचप्रमाणे या कॉलवर उपस्थित आपल्या सगळ्या श्रोतृवर्गाला सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाकडे वळतो. मागच्या वेळेला परमार्थ विज्ञान ह्याचं प्रास्ताविक बघितलं होतं आपण. आज दुसरा जो चॅप्टर आहे त्यातला परमार्थाचा अधिकारी याचा हा विषय आपण बघणार आहोत. आणि या विषयाच्या सुरुवातीला या विषयाचा अभ्यास करताना मागच्या वेळेला आपण सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं हे 2 मिनिटात बघू. काही जण नवीन असतात, काही जण आधीचं ऐकलं असलं तरी आधी काय झालं होतं हा विषय लक्षात राहत नसतो आपल्या. त्याच्यामुळे मागच्या वेळेला आपण अनुबंध चतुष्टय म्हणजे काय हे बघितलं होतं. अनुबंध चतुष्टय म्हणजे अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध असे 4 यांना अनुबंध म्हणतात. एखादी गोष्ट जी असते त्याच्या भोवती, एखाद्या विषयाच्या भोवतीची चौकट आपल्याला त्याच्यामुळे समजते. त्याच्यानंतर षडलिंगे आपण बघितले होते. उपक्रम आणि उपसंहार यांची एकवाक्यता, त्या विषयाचा जो अभ्यास करायचा असतो तो अभ्यास, त्या विषयाची एखादी विशेष, त्याची अपूर्वता, त्या विषयातनं आपल्याला काय मिळवायचं आहे, त्यातनं काय हेतू आहे, त्याचं फल काय आहे ते फल जाणून घ्यायचं. त्या विषयाबद्दलचं एखादी मार्मिक गोष्ट किंवा अर्थवाद ज्याला म्हणतात तो, आणि तो विषय समजून घेण्याकरता त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची उपपत्ती वापरली आहे किंवा कुठल्या प्रकारचे दृष्टांत वापरलेले आहेत ते दृष्टांत, या सगळ्यांना मिळून षडलिंगे म्हणतात. परमार्थशास्त्राचा विचार करताना, कुठल्याही ग्रंथाचा श्रवण करताना, कुठल्याही ग्रंथाचं चिंतन करताना या चौकटीमध्ये जर का आपण विषय मांडला
तर आपल्याला त्याचा अवाका पटकन लक्षात येतो. साधनांचा आपण विचार केला, 2 प्रकारची साधनं आपण बघितली. त्यातली काही बहिरंग साधन असतात, काही अंतरंग साधन असतात. समर्थांची एक उभी आहे. समर्थ म्हणतात, श्रवण मननाचा विचार निजध्यासे साक्षात्कार रोकडा मोक्षाचा उधार बोलूचे नये. श्रवण मनन आणि निधिध्यासन याच्यामुळे रोकडा साक्षात्कार आपल्याला होणार आहे अशी हमी समर्थ रामदास स्वामी आपल्याला देतात. आणि याला अंतरंग साधन असं म्हणतात. सतत अखंड श्रवण करावं. जे ऐकलेलं आहे ते समजून घेण्याकरता म्हणून, परत परत पटवून घेण्याकरता म्हणून त्याचा साधक बाधक विचार करून त्याचं मनन करावं. आणि जे समजून घेतलेलं आहे, जे पटलेलं आहे, ज्याचा निश्चय झालेला आहे, अशा त्या विषयावर आपली एक चित्त एकाग्र करणं, आपली चित्तवृत्ती त्याच्यावर एकाग्र करून त्याचा अनुभव घेणं, याच्याकरता निधिध्यासन करावं. आणि समर्थ म्हणतात, असं जर का आपण करू शकलो तर तो रोकडा मोक्षाचा उधार, म्हणजे रोकडा मोक्ष, आज नगद कल उधार, हे जे आपण ऐकतो नेहमी, तसा उधारीचा मोक्ष नाही, रोकडा मोक्ष म्हणजे आजच्या आज मिळेल अशी हमी आपल्याला समर्थ देतात. अशा प्रकारचं आपण चिंतन मागच्या वेळेला बघितलं. परमार्थाची पूर्वतयारी हा विषय करताना अधिकारी हा विषय बऱ्या प्रमाणात झालेला आहे कव्हर, पण तरी सुद्धा आजच्या चिंतनामध्ये साधन चतुष्टय संपन्नता म्हणजे काय त्याचा आपण अभ्यास करू. मलविक्षेप यांच्याबद्दलचा आपण अभ्यास करू आणि त्रिगुण विचारांचा अभ्यास करू. बघू आपली गाडी आज किती फास्ट जाते आणि आपण कुठपर्यंत पोहोचतो. नाही तर उरलेला विषय आपण पुढच्या वेळेला घेऊया. प्रत्येक ग्रंथामध्ये काही अधिकारी, त्या ग्रंथाचा अधिकारी कोण हे त्या ग्रंथात सांगितलेलं असतं. आणि त्या ग्रंथामध्ये परमार्थशास्त्राचा अधिकारी कोण असं जेव्हा सांगतात त्यावेळेला प्रमुखतः साधन चतुष्टय संपन्न असा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण ऐकलेला आहे किंवा तो प्रकर्षाने येतोच. परमार्थामध्ये मोक्ष प्राप्ती करण्याकरता, तो अधिकार प्राप्त करण्याकरता जी प्रदीर्घ पूर्वतयारी करावी लागते, त्या पूर्वतयारीलाच साधना म्हणतात. आणि मी शब्द मुद्दाम वापरला, प्रदीर्घ पूर्वतयारी, म्हणजे पटकन होत नाही ती पूर्वतयारी, त्याला प्रदीर्घ म्हणजे खूप काळ ती पूर्वतयारी आपल्याला करावी लागते. असं का म्हटलं, एक उदाहरण बघू म्हणजे कळतं. घरामध्ये एखादी मुलगी जन्माला येते. मुलगी जन्माला जेव्हा येते ना, त्यावेळेला, जुन्या काळी सांगतो बरं, आजकालच्या काळी असं होतं असं नाही, पण त्या काळी मुलगी आल्याबरोबर ये पराया धन है अशी म्हणण्याची पद्धत होती. आणि जन्माला आल्याबरोबर ही मुलगी आता माझ्याकडे काही वर्ष राहणार आणि नंतर ती कोणाला तरी आपण सुपूर्द करणार असं तिचा बाप समजत असे. अजूनही आहे तसं, समजतात, नाही असं नाही. पण तिच्या लग्नाच्या करता म्हणून सेव्हिंगची सुरुवात लगेच सुरू होते. तिच्या लग्नात कामा येईल म्हणून मुलीचे आई वडील काहीतरी पैसा अडका, सोनं दात दागिना जमवायला सुरुवात करतात. तिच्या लग्नाची तयारी तेव्हापासून सुरू झालेली असते. 18 वर्षाची ती मुलगी होईस्तवर, 20 वर्षाची ती मुलगी होईस्तवर आई वडील तिची काळजी घेतात, तिला लहानाचं मोठं करतात, शिकवतात, पढवतात, सगळं करतात तिच्याकरता. लग्नाचा मुहूर्त जवळ येतो, मुलगा शोधला जातो, लग्नाचा मुहूर्त जवळ येतो, तोपर्यंत तिची जी सगळी धावपळ सुरू असते तिच्याकरता, तिचं लग्न करण्याकरता म्हणून सगळी जी तोपर्यंत तिची धावपळ असते त्याला प्रदीर्घ तयारी असं म्हणतात. अगदी त्याप्रमाणे या जीवाचं त्या शिवाशी जे लग्न करायचं आहे ते लग्न होण्याकरता म्हणून एक 18-20 वर्षाचा काळ किंवा कदाचित त्याच्यापेक्षा जास्त, कदाचित 18-20 जन्मांचा काळ आपल्याला लागू शकतो. पण ही जी प्रदीर्घ तयारी आहे, ही पूर्वतयारी प्रत्येक जीवाला करावीच लागते, त्याच्याशिवाय मोक्ष प्राप्ती होत नाही. जसं मी मगाशी म्हटलं, प्रत्येक ग्रंथामध्ये त्या ग्रंथाचा अधिकारी कोण याचं मार्गदर्शन केलेलं असतं. तसंच परमार्थशास्त्राचा अभ्यास करतानाचा साधक हा शुद्ध बुद्धीचा हवा, तो विद्वान हवा, त्याची बुद्धी जी आहे ती सूक्ष्म हवी, तो सात्विक हवा.
त्याचं चित्त अत्यंत शुद्ध आणि शांत असावं, अशा प्रकारचा काही क्रायटेरिया, अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला सगळे संत करतात. परमार्थशास्त्रामध्ये साधनांचा पाठपुरावाचा करायचा जो असतो, तो पाठपुरावाचा करायचा म्हणजे साधन चतुष्टय संपन्नता हाच आहे. साधन चतुष्टय संपन्न झालं की झालं असा त्याचा अर्थ नाही, पण साधन चतुष्टय संपन्न झालं नाही तर काहीही झालं नाही एवढं तरी आपण लक्षात ठेवायचं. बेसिक क्रायटेरिया आहे, महत्वाची गरज साधन चतुष्टय संपन्नता. काय आहे चतुष्टय? कुठले? विवेक, वैराग्य, क्षमादी षटक आणि मुमुक्षत्व. आपल्या सगळ्यांना हे माहिती पण असेल, याचा आपण कदाचित विचार केलेला पण असेल आधीचं एक सत्र झालेलं आहे परमार्थ विज्ञानचं, तेव्हा हा विषय झालेला असणार आहे. विवेक, वैराग्य, क्षमादी षटक आणि मुमुक्षुत्व एक अशा काही प्रकारच्या या पायऱ्या आहेत, ज्या पायऱ्या प्रत्येक मोक्षार्थीला चढून जाव्याच लागतात. तो एक अधिकार आहे, तो प्रत्येक मोक्षार्थीला कमवावा लागतो, विवेक साधावा लागतो. हा अधिकार कमवण्याकरता म्हणून ज्या मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे ना, ते अतिशय सुंदर आणि शास्त्रशुद्ध असं पद्धतीने मांडलेली ही शास्त्राची जी बैठक आहे ती अतिशय चांगली आहे. ती एकदा आपल्याला नक्की कळली, समजली, की नीट पटवून घेतली तर आपलं काम खूप सोपं होतं. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे पृथक पृथक करणं, वेगवेगळं करणं. काय वेगवेगळं करणं? योग्य काय आणि अयोग्य काय, मला साधक काय आणि मला बाधक काय याचा विचार करणं. आपण खाली जातो, आमच्या इथे दर गुरुवारी भाजी बाजार भरतो. खाली जाऊन भाजी आणायची असते. भाजी आणताना आपण नुसती पिशवी घेऊन भाजी टाका असं म्हणत नाही, ती भाजी निवडून घेतो. चांगली कुठली, खराब कुठली. खराब भाजी असेल ती बाजूला काढून ठेवतो. चांगल्या भाजीचा जो गठ्ठा असतो, चांगली भाजी ताजी असते ती भाजी आपण घेतो. अगदी त्याचप्रमाणे, अगदी तसंच या देहाबद्दल आणि या जगताबद्दल चांगलं काय आणि वाईट काय, योग्य काय आणि अयोग्य काय, नित्य काय आणि अनित्य काय, सार काय आणि असार काय, शाश्वत काय आणि अशाश्वत काय, हा विचार करणं. असे बरेच आहेत अजून. क्षर काय आणि अक्षर काय, सत्य काय आणि मिथ्या काय, अनादी अनंत काय आणि साधी शांत काय. कितीतरी पद्धतींनी विवेक करता येतो, कितीतरी पद्धतींनी आपल्याला ही फोड करता येते. कुठल्याही गोष्टींमध्ये एक काहीतरी चांगलं असतं आणि एक काहीतरी वाईट असतं. त्यातलं चांगलं निवडायचं हे आपल्या हातात असतं. लहानपणी बघा, आपल्या सगळ्यांना आठवत असेल, शाळेत जातो आपण त्यावेळेला विज्ञान शाप की वरदान अशा प्रकारचा एक निबंध लिहिण्याचा करता असायचा. आता त्या विज्ञानामध्ये त्याला शाप म्हणून काही जण लिहायचे आणि त्याच विज्ञानाला काही जण वरदान म्हणून घ्यायचे, किंवा डिबेट कॉम्पिटिशन्स असायचे, त्याच्यामध्ये सुद्धा असंच असायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगलं असतं आणि काहीतरी वाईट असतं. चांगलं निवडता येणं याला विवेक असं म्हणतात. या देहामध्ये परमार्थशास्त्राचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला या देहामध्ये नित्य गोष्ट कुठली आहे आणि अनित्य गोष्ट कुठली आहे, जड गोष्ट कुठली आहे आणि चेतन गोष्ट कुठली आहे, हे जाणणं, हे समजून घेणं याला विवेक म्हणतात. हे पांचभौतिक शरीर, अष्टधा प्रकृतीचं हे शरीर, हे जड आहे, हे अनित्य आहे, हे समजणं, हे पटणं याला विवेक म्हणतात. आणि याच्या आतमध्ये जो आहे, याच्या आतमध्ये हे बोलण्याची भाषा झाली का बरं का बरं, तो आतही नाही बाहेरही नाही. इनफॅक्ट त्या आत्म्यामध्ये, त्या परब्रह्मामध्ये, तो जो सर्वत्र व्यापक आहे त्याच्यामध्ये हा देह आहे. पण बोली भाषेमध्ये आपण म्हणताना म्हणतो या देहाच्या आतमध्ये आत्मा आहे. खरं म्हणजे आत्मा सगळीकडे आहे, त्याच्यामध्ये हा देह आहे. पण परत बोली भाषेचा वापर करून या देहामध्ये असलेलं, या देहाच्या अंतर्गत असलेलं जे आत्मचैतन्य ज्याला म्हणतो, ते आत्मचैतन्य म्हणजे मी, ते ओळखणं, त्याची निवड करणं, ते सार पकडणं याला म्हणतात आत्मानात्म विवेक. त्याच पद्धतीने या जगामध्ये कुठली गोष्ट अशाश्वत आहे, कुठली गोष्ट असार आहे हे जाणून घेणं याला म्हणतात सारासार विवेक. असार म्हणजे काय?
काही मर्यादित कालापुरतं तिचं काहीतरी तथ्य असतं, काहीतरी मूल्य असतं, काहीतरी उपयोग असतो, पण काही ठराविक वेळानंतर ती वस्तू, जगातली कुठलीही वस्तू, ही नामशेष पावते किंवा त्याचं मूल्य कमी होतं किंवा घटतं. लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स ज्याला म्हणतात त्या पद्धतीने नवीन गाडी घेतो आपण, तिची उपयुक्तता असते, तिचं काहीतरी मूल्य असतं, पण गाडी घेतल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्या गाडीची किंमत कमी कमी व्हायला सुरुवात होते. अगदी त्याप्रमाणे लक्षात ठेवायचं, या जगात जे जे आपण घेतो ते कितीही नवीन, कितीही चांगलं, कितीही योग्य असलं तरी त्याची व्हॅल्यू हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. आणि त्याची व्हॅल्यू कमी का होते? कारण ते क्षीण होत चाललेलं आहे. कुठलाही पदार्थ घ्या, अगदी घर देखील घेतलं तरी त्याची घराची किंमत एक्स असते, काही वर्षानंतर त्या घराची किंमत कमी झालेली असते. मूल्य म्हणतोय मी, त्याचा दर म्हणत नाही. सांगायचा मुद्दा असा की जे शाश्वत आहे त्या शाश्वताची निवड करणं, जे अशाश्वत आहे त्याचा त्याग करणं, या सोप्या साध्या गोष्टीला सारासार विवेक असं म्हणू आपण. अगदी त्याचप्रमाणे समर्थांची एक सुंदर उभी आहे, जड सबळ पंचभौतिक त्यामध्ये आत्मा व्यापक, तो नित्यानित्य विवेक पाहता कळे. नित्यानित्य विवेक समर्थांनी सांगितलाय. कसं सांगितलंय? जड सबळ पंचभौतिक त्यामध्ये आत्मा व्यापक, तो नित्यानित्य विवेक पाहता कळे. समर्थ म्हणतात उसाचा रस असतो, उसाचा रस आपल्याला आवडतो, तो उसाचा रस उसामध्ये सबंध व्यापून आहे. तो रस त्यातनं काढला की आपल्याला जे मुख्य पाहिजे असतं ते आपल्याला मिळतं त्यातनं. तो रस महत्वाचा असतो, तो रस आपण सगळेजण पितो आणि चोथा जो असतो तो टाकून देतो. सार त्यातलं जे आहे ते रस आहे आणि चोथा जो आहे तो असार आहे. त्याचप्रमाणे आता ह्याच्यामध्ये उसाचा रस हा जो आहे हा उसावर अवलंबून असतो, पण आत्मा हा देहावर किंवा जगतावर अवलंबून नाही. या जगातनं आत्मा सारभूत काढला आणि आत्मा तेवढा ठेवला आणि जग टाकून दिलं असं होत नाही. जग कुठेही जात नाही, ते जिथे राहायचं तिथेच राहतं. जे असतं तसंच असतं. फक्त आपल्याला निवड करताना त्यातला सारभूत आत्मतत्व, आत्मचैतन्य एवढं पकडायचं असतं, तेवढं घ्यायचं असतं. ते जर का घेता आलं तर आपण जिंकलो, ते नाही घेता आलं तर या जगातामध्ये आपल्या मनुष्य देहाची काहीही किंमत नाही, व्यर्थ गेलं असं म्हणता येईल. म्हणून समर्थ म्हणतात बरा निश्चय शाश्वताचा करावा. जे शाश्वत आहे त्याचा निश्चय करावा. मगाशी म्हटलं मी, जसं आपण घराबद्दल बोलतो घराची किंमत, जसं आपण गाडीबद्दल बोलतो गाडीची किंमत, अगदी त्याचप्रमाणे आणि तसंच गृह, दारा, पुत्र आणि धन याच्याबद्दल हाच विचार करायचा. गृह म्हणजे घर, दारा म्हणजे पत्नी किंवा पती, पत्नी करता पती, पुत्र आणि पैसा याच्याबद्दल असाच विचार करणं की हे अशाश्वत आहे, हे अनित्य आहे, हे समजून घेणं, याला विवेक असं म्हणतात. पुढचा विषय आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? खूप सोपी आणि खूप सुटसुटीत वाक्य आपण बघूया. विषयाच्या आसक्तीरहित जी अवस्था असते त्याला वैराग्य म्हणतात. विषय सोडून जायचा नाहीये, विषयाच्या आसक्तीरहित अवस्था, विषयाबद्दलची जी आपली आसक्ती असते ती सोडायची आहे. ती जर का सोडलं तर त्याला वैराग्य म्हणतात. विषय भोगाच्या इच्छेच्या त्यागाला वैराग्य म्हणतात, असं देखील एक व्याख्या आहे. विषयाच्या भोगाची इच्छा, ती पूर्ण इच्छाच काढून टाकायची, विषय भोगण्याची इच्छाच नाही असं पण म्हणतात. पण आपण सगळे कसे प्रापंचिक आहोत, आपण सगळे कसे व्यावहारिक आहोत, या जगामध्ये वावरणारे आहोत. आपल्या सगळ्यांना विषय भोगावे लागणार आहेत आणि आपण भोगणार आहोत आणि आपण ते भोगतोही. पण ते भोगत असताना एक नक्की विचार करायचा, तो म्हणजे त्याच्याबद्दलची आसक्ती नको. उदाहरणार्थ बघूया, आंब्याचे दिवस आहेत सध्या, अजून सुरू होत आहेत पण यायला लागले. तर आंब्याचा रस एकदा खाल्ला की आंब्याच्या रसाबद्दलच्या विषयाचा भोग आपण घेऊ शकतो. पण तो विषयाचा भोग घेत असताना आसक्ती कशी काम करते ते मी सांगतो तुम्हाला. बघा, आंबे आहेत, आंब्याचा सीझन आहे, आंबे मिळणार आहेत, आंबे आपण घरी आणणार आहोत, आपण ते खाणार आहोत, इथपर्यंत विषय संपला. याच्यात काहीही चुकीचं काहीच नाही, अगदी छान. पण आंब्याचा रस खात असताना तुला आठवतो त्या वर्षी आपण कोकणात गेलो होतो, तिकडे त्यांच्याकडे त्या मावशीकडे ते आंबे खाल्ले होते, तो रस त्यांच्याकडे जो खाल्ला ना तसा रस आजपर्यंत मी कधी खाल्ला नाही. ही झाली विषयाची आसक्ती सुरू.
त्यांच्याकडे जो रस खाल्ला तसा मी रस त्याच्यानंतर परत कधी खाल्ला नाही हे आठवणं आणि ते बोलून दाखवणं म्हणजे अजूनही भूतकाळात जगणं आहे, अजूनही त्या आंब्याच्या रसाची आठवण आहे. चांगला रस खाल्ला तरी सुद्धा त्याची आठवण होते आणि यावेळेचा आंबा अजून काही बरोबर नाहीये, हा आंबा नाही चांगला तरी सुद्धा त्याची आठवण होते, त्यावेळेला तो रस खाल्ला त्याची. म्हणजे काय, मला आंब्याचा रस कुठल्या प्रकारचा आणि कशा प्रकारे खायचा त्याची एक ठराविक पद्धत जर का असेल आणि तसाच मी खाणार असेल आणि तसाच मला हवा असेल आणि तरच मी खाईन इत्यादी प्रकारच्या ज्या गोष्टी असतात या त्या विषयाच्या बद्दलची आसक्ती दर्शवतात. तो मिळालाच पाहिजे, नाही मिळाला तर कसं होणार, का नाही मिळते, अजून सीझन सुरू झाला ते आंबे का नाही आले, अजून त्यांनी पाठवले कसे नाही, हैदराबादला पेटी कधी येणार, इत्यादी इत्यादी जी चर्चा असते ना ती सगळी आसक्ती दर्शवते. एक लक्षात घ्या, नित्य काय अनित्य काय हे जेव्हा कळायला लागतं, हा विवेक जेव्हा स्थिर व्हायला लागतो त्यावेळेला आपोआप वैराग्य उदयाला येतं, काही विशेष करावं लागत नाही. का म्हणतो मी असं, कारण तशी ओवीच आहे माऊलींची, तैसी संसार समजता जाणे जे जे अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. या संसाराची अनित्यता समजली की वैराग्य यायला लागतं. संसाराची अनित्यता आपल्या लक्षात यायला पाहिजे, हा विवेक जर का संसाराची अनित्यता जाणवली म्हणजे काय, जाणी जे जे अनित्यता म्हणजे काय, म्हणजे विवेक स्थिर झाला. संसारामधल्या वस्तूंची, विषयांची, उपभोगाची अनित्यता जेव्हा आपल्याला जाणवते त्यावेळेला त्याच्याबद्दलचं वैराग्य आपोआप आपल्या मनात यायला लागतं. आंबे आले म्हणून आंबे किती खावे, किती विषय तो आपल्याला सुख देणार आहे. एक दिवस अशी येते की ऍसिडिटी व्हायला लागते, तोंडावर फोड व्हायला लागतात, त्याच्यामुळे आंब्याचा रस हा सुद्धा कमी प्रमाणातच खावा लागतो. खूप खाल्ला, अति केला तर त्याचा त्रास होतोच आपल्याला. म्हणून वैराग्य ही गोष्ट खूप काही आपल्याला ओढून तडून करावी लागते किंवा त्याची खूप मोठी बाऊ करावा लागतो अशी याची काही गरज नाही. विवेक स्थिर करायचा फक्त. विवेक स्थिर करू शकलो आपण तर वैराग्य हळूहळू आपोआप प्रगट व्हायला लागतं. आपला काय होतं, आपला विवेक स्थिर नसतो. विवेकामध्ये पण साधक बाधक विचार आपण करतो पण त्याच्याबद्दलचा निश्चय स्थिर नसतो. म्हणून तो विवेकाचा जो असतो निश्चय तो जर का स्थिर करू शकलो तर आपल्याला वैराग्य अलगद हाती येतं. वैराग्य म्हटल्यानंतर एक विचित्र मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते. विरक्त पुरुष कोण म्हटलं की लगेच भगवे कपडे, संन्यासी झालं, हा माणूस विरक्त. बाकी सगळे कसे, आसक्त. डॉक्टर काका जेव्हा आमच्याकडे यायचे, आम्ही लहान होतो त्यावेळेला, काका सकाळी पॅन्ट शर्ट टी शर्ट घालून पायात जोडे घालून सकाळी सकाळी फिरायला जायचे. पायात जोडे घालून फिरायला जाणारा हा कोण असा प्रवचनकार, हे आम्हाला आमच्याकरता सगळंच विचित्र आणि वेगळंच होतं. आधुनिक संत ज्याला म्हणतात तसं. विरक्त माणूस किंवा संत माणूस किंवा प्रवचनकार माणूस म्हटला की तो एका ठराविक दृष्टीने त्याच्याकडे बघण्याची दृष्टी सगळ्यांची तयार झालेली असते. पण त्यांनी आज आधुनिक पद्धतीने राहावं असं जर का कोणी राहणार असेल तर त्याच्याकडे बघताना आपल्याला वाटतं की हा प्रापंचिक आपल्यासारखाच कोणीतरी आसक्त असणार. पण बाहेरी काय बोललीसी बाहेरी या रंगा वरली या रंगा असं तुकाराम महाराज म्हणतात. विरक्ती ही आत्म असावी, आतमध्ये असावी. आतमध्ये असेल विरक्ती तर आपलं काम होतं. आणि याच्याकरता म्हणून डॉक्टर काका नेहमी सांगतात की आपल्याला विषयांचा त्याग करायचा नाही तर विषयांच्या आसक्तीचा त्याग करायचा आहे. एक शब्द काका नेहमी वापरतात, संगत त्याग आणि वस्तू त्याग. वस्तूचा त्याग करायचा नाही, वस्तूच्या आसक्तीचा म्हणजेच वस्तूच्या संघाचा त्याग करायचा आहे. यालाच भगवद्गीतेमध्ये कर्मफल त्याग असं म्हटलेलं आहे. कर्माच्या फळाचा त्याग करायचा, कर्माचा त्याग करायचा नाही. कर्म करायचंच आहे, कर्माच्या फळाचा त्याग करायचा नाही. हा जो विषय आहे हा सखोल विषय परत आपण पुन्हा नंतर बघणार आहोत, बघूया. परमार्थ विज्ञानमध्ये बाकीचे जे आचार्य आहेत ते कव्हर करतील. साधनेला आपल्या साधनेकरता अत्यंत अनुकूल विचार इथे मांडलेला आहे. हा संगत त्याग आणि वस्तू त्याग हा विचार केला की विवेक आणि वैराग्याच्या बद्दलची आपली जी एक मनामध्ये विचित्र संकल्पना असतात त्या सगळ्या नष्ट होतात. काका सांगतात, जी गोष्ट माझी आहे त्याच्यावर माझी मालकी असावी, त्याच्यावर माझं स्वामित्व असावं, पण त्या वस्तूवर माझं ममत्व नसावं. मगाशी आपण गाडीचं उदाहरण घेतलं. आता गाडी आहे, ही गाडी घेतल्यानंतर ही गाडी माझी आहे म्हणजे ती माझी गाडी असल्यामुळे मी त्या गाडीचा उपभोग घेणार आहे.
त्या गाडीचा वापर करणार आहे, ऑफिसला जाताना ती वापरणार आहे, पण त्या गाडीबद्दल माझ्या मनामध्ये असलेलं स्वामित्व हे अभिप्रेत आहे, ती माझी गाडी आहे म्हणून. पण त्याचबरोबर त्या गाडीवर एक जरा बारीकसा ओरखडा जरी का निघाला तरी ती वेदनांची एक तीव्र आपल्या हृदयावर ओरखडा पडल्यासारखी जी एक निघते रेग, का? कारण माझ्या गाडीला, माझ्या प्रिय गाडीला कोणीतरी ओरखडा मारला असं म्हटल्यानंतर जी हळहळ व्यक्त होते ती होता कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे ती गाडी जर का एखाद्या वेळेला ऍक्सिडेंटमध्ये काही कारणानिमित्त जर का गेली, खराब झाली, ठोकल्या गेली, तर त्याबद्दलची जी आसक्ती असते ती तिथे प्रदर्शनाला येते. म्हणजे काय? आपल्याला लगेच वाईट वाटतं. ज्या क्षणी माझ्या मनामध्ये एखादी गोष्ट वाईट वाटल्यामुळे चिडचिड, त्रागा, त्रास असं सुरू होतं, त्या क्षणी समजावं की विषयाची आसक्ती आहे. काकांनी फार छान उदाहरण दिलं याच्याकरता. एक सोन्याचा हार असतो, बायका घालतात गळ्यात, तो एक दिवस हरवतो कुठेतरी. तो हरवला की घरभर सैरभैर होऊन जातं मन. अरे, सोन्याचा हार गेला कुठे? सगळेजण शोधायला लागतात घरात, कुठे गेला, कुठे गेला. त्रास, त्रागा, चिडचिड, इथेच तर ठेवला होता, तू बघितलास का, तुला माहित नाही का, तू नीट का नाही ठेवला, इत्यादी इत्यादी जे सगळं सुरू होतं. तिथे गाडी थांबत नाही, देवापुढे जातो, देवाला प्रार्थना करतो, देवा माझा सोन्याचा हार मला सापडून दे रे बाबा. देवाला नवस करतो की देवाला मला सोन्याचा हार सापडला तर मी तुला तसाच एक हार अजून घालीन, अशा प्रकारची मागणी करतो. ज्या अर्थी सोनं आहे आणि हार आहे त्या अर्थी तो असणार, एक दिवस कधीतरी तो नष्ट होणार हे जर का आधीच जाणून घेतलेलं असेल, ते सोनं इथेच राहणार आहे, मी ते वरती घेऊन जाणार नाहीये, ते इथल्या करता आहे, हे जर का नीट पक्क मनामध्ये ठसलं असेल तर मला तसा त्रास होणार नाही आणि मी शांत राहू शकतो. म्हणून ईश्वराकडे काहीही न मागणं याला वैराग्य म्हणतात, अशी काकांनी खूप छान आणि सुटसुटीत व्याख्या केलेली आहे. आपण सतत काहीतरी भगवंताकडे मागत असतो, आपण सतत काहीतरी यादीच घेऊन जात असतो मोठी भगवंतापाशी, पण ईश्वराकडे काहीही न मागणं, जसं ठेवलंय त्यांनी तसा त्याचा स्वीकार करणं, त्याच्याकडे काहीही न मागणं याला वैराग्य म्हणतात. अशा प्रकारची एक सुंदर व्याख्या आपल्या समोर येते. म्हणून वैराग्याची भीती वाटून घ्यायची नाही, बाऊ वाटून घ्यायचा नाही. जो खऱ्या अर्थाने विरक्त असतो तो खऱ्या अर्थाने निर्भय असतो असं म्हणायला हरकत नाही. परत एकदा, वैराग्याची बैठक ही विवेकाच्या आधारावर आहे. विवेक स्थिर असेल तर वैराग्य स्थिर व्हायला मदत होते, नाही तर काही नाही. त्याच्या पुढची स्टेप आता समाधी षटक संपत्ती. 6 गोष्टी आहेत म्हणून षटक म्हटलेलं आहे. शम, दम, उपरम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा, या त्या 6 गोष्टी आहेत. शम म्हणजे मनाचा निग्रह. परमार्थाला प्रतिकूल परिस्थिती आणि विषयांपासून मनाला आवरणं, याला म्हणतात शम. शमचा दुसरा अर्थ असा, किंवा शम या शब्दाचा अर्थ असा की शमन करणं म्हणजे शांत करणं. आपण म्हणतो ना अग्निशामक दल, सगळ्यांना शब्द माहिती आहे. अग्निशामक दल काय करतं? शमन करतं, म्हणजे शांत करतं. अगदी त्याचप्रमाणे या मनाला बाकीच्या या पसारातनं, जगाच्या विषयांच्या पसारातनं आवरून धरून त्याला शांत करणं, स्थिर करणं. कुठे स्थिर करणं? जी आपली वृत्ती अखंड विषयाकार आहे, बाहेर आहे, बहिर्मुख आहे, त्या वृत्तीला, त्या चित्ताला आत्माकार करून शांत करणं याला शम म्हणतात. नुसतंच मनाचा निग्रह करणं ही व्याख्या अर्धवट होते. त्या निग्रह केलेल्या मनाला स्थिर करून शांत करणं, कुठे शांत करणं? आत्माकार करणं, म्हणजे मनाने शम साधला असा अर्थ होतो, साधकानी शम साधला असा अर्थ होतो. शम म्हणजे मनाचा निग्रह करणं. आणि त्याचा पुढचं आहे दम. दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह करणं, इंद्रियांना आवर घालणं. 10 हे इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, सगळ्यांना आवरून धरणं, रोखून धरणं याला म्हणतात. आता रोखून धरणं म्हणजे काय? विषयांपासून परावृत्त करणं. का करायचं? असं का करायचं? नाही केलं तर आपले इंद्रिय इतके बहिर्मुख आहेत की त्यांना इतकी सवय लागलेली असते विषयांच्याकडे ओढ घेण्याची, की त्या सवयीपायी आपले सगळे इंद्रिय अक्षरशः फरफटत घेऊन जातात. आणि इंद्रियांबरोबर ते मन, तो देह, हे सगळे देखील फरफटत, शब्द अतिशयोक्ती नाही, फरफटत त्या विषयांना आकृष्ट होतात आणि विषयांच्या आसक्तीमुळे तिथे ओढल्या जातात आणि त्या विषयांच्या
बंधनात गोवतात. आसक्तीचं जे बंधन आहे त्याच्यामध्ये अडकतात, बंदिस्त होतात आणि आपल्याला मुक्त व्हायचंय बंधनापासून. बंधन कशाचं आहे? विषयांच्या आसक्तीचं बंधन आहे. विषयांची आसक्ती सुटली की आपण मोकळे आहोत. विषय उपभोगायला बंदी नाहीये. विषयांच्या आसक्तीपासून मन मोकळं व्हायचं आहे. आणि ते करण्याकरता सुरुवातीच्या काळामध्ये प्रमुखतः जाणीवपूर्वक दम साधावा लागतो, श्रम आत्मसात करावा लागतो, जाणीवपूर्वक काही विषयांना टाळावं लागतं. आता अगदी सहज माझा मला मित्र म्हणतो की अरे प्रमोद, नवीन पिक्चर लागलेला आहे, जाऊया का आपण बघायला या विकेंडला, काय करतोयस? आणि मी अगदी सहज हो म्हणतो आणि चालला जातो. नवीन मूवी आलेली आहे, नवीन रिलीज झालेला आहे, खूप छान चित्रपट आहे, चला. नवीन नाटकं आलेली आहेत, हैदराबादमध्ये मराठी नाटकं कधी बघायला मिळत नाहीत, नवीन नाटक आलंय, जायचं का आपण? चला. नवीन गाण्याचा कार्यक्रम आलेला आहे, जायचा का आपण ऐकायला? हैदराबादमध्ये त्याच्याशी कोणी होत नाही, तिकडे पुण्या मुंबईमध्ये खूप सगळे कार्यक्रम होतात, आमच्या इथे तितके ऐकायला मिळत नाही, म्हणून आता आला आहे ना, मग चला. सतत काही ना काही बाहेर बघायला जाणं, ऐकायला जाणं, आपल्या चित्तवृत्ती सतत बाहेर पांगलेल्या असतात. त्यांना आवरून धरण्याकरता म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये कटाक्षाने दम साधावा लागतो. आपण म्हणतो जरा दम धर, दम खा, म्हणजे थांब इंद्रियांना. समोर नैवेद्याचं ताट असतं, लहान मूल उभं असतं, देवाला नैवेद्य व्हायचा आहे अजून, पण ते लहान मुलाचं सगळं लक्ष त्या देवाच्या पुढच्या मोदकावर असतं. आणि तो मोदक कधी मला खायला मिळेल असं म्हणतो, त्यावेळेला आई त्याला म्हणते जरा दम धर, थोड्या वेळ थांब, इंद्रियांना कंट्रोल कर. कबीरांचा फेमस दोहा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नाही खिची कमान तो कहां से छुटेगा तीर. मनाला जायचं असेल तर जाऊ दे, पण शरीरांना तरी जाऊ नको देऊ, इंद्रियांना तरी धरून ठेव. पण मुख्य असं आहे की मनाला जर का आळा घालता आला, म्हणजे श्रम जर का व्यवस्थित साधला, तर दम देखील त्याच्याबरोबर साधलाच म्हणून समजा. पण मनाला आवर करणं हे महत्वाचं आहे. मन आवरलं गेलं तर श्रम सहज साधू शकतो. त्याच्या पुढचा विषय आहे तो म्हणजे उपरम. उपरम म्हणजे बघा किती छान स्ट्रक्चर आहे हे, एक स्टेप बाय स्टेप कसं आपल्याला शास्त्र बरोबर शिकवतं. जेव्हा मनाला निग्रह करायचा आहे त्यावेळेला मनाला विषयांपासून आवरून धरायचंय, आवरून धरणं आहे त्याच्यामध्ये. आता उपरम या शब्दाचा अर्थ असा आहे की सर्व विषयांचा मनापासून त्याग करणं. मनामध्ये त्या विषयांच्या बद्दलची प्रीती किंवा त्या विषयांचा विचार सुद्धा मनामध्ये न येणं, ही जी स्टेज आहे त्याला उपरम असं म्हणतात. आणि हे साधायचंय. विषय समोर असतात, दिसत असतात, पण त्या विषयांचा उपभोग आपण घ्यायला पाहिजे असं वाटत सुद्धा नाही, असा पुसटचा संकल्प सुद्धा ज्या वेळेला मनात येत नाही त्यावेळेला त्याला उपरम असं म्हणतात. जे लोक संन्यास घेतात त्यांना उपरम त्यांनी साधला असं म्हणतात. का? कारण त्यांना विषयाचा त्यांनी हेतू पुरस्सर पूर्णतः त्याग केलेला असतो. परत एकदा सांगतोय मी, आपण संन्यासी नाही, आपण सगळे प्रापंचिक आहोत. आपण कोणीही संन्यास घेणार नाही, म्हणून संगत त्याग महत्वाचा आहे. संघाचा त्याग म्हणजे आसक्तीचा त्याग. मनामध्ये विषयाच्या भोगाची इच्छाच उठून देणं, हे जेव्हा साधतं तेव्हा उपरम असतं. क्षमामध्ये तसं नसतं. क्षमामध्ये विषय दिसत असतात, क्षमामध्ये विषय कदाचित हवेसे पण वाटत असतात, पण आपण त्यावेळेला कंट्रोल करत असतो की नाही बाबा, ह्याच्यामध्ये आपल्याला मन नको. आपण तिथे 3 तास चित्रपटामध्ये वाया घालवण्यापेक्षा तासभर घरी बसून ज्ञानेश्वरी वाचू, असं जेव्हा आपल्या मनामध्ये येतं, ही चांगली गोष्ट असते. सुरुवातीच्या काळात तसं होतं. नंतर कुठला चित्रपट लागला काय, नाही लागला काय, आला काय, गेला काय, हिट झाला काय, नाही झाला काय, याचं आपल्याला काही सोयरसुतक नसतं. अशी जेव्हा मनाची अवस्था येते त्यावेळेला खऱ्या अर्थाने उपरम साधला असं होऊ शकतं. म्हणून तिसरी स्टेज उपरमाची असते. त्याच्यानंतरची स्टेज, त्याच्यानंतरच जे आहे संपत्ती, याला संपत्ती म्हटलं बरं का. क्षमादी षटक संपत्ती, ही संपत्ती कमवायची आहे. ती तिसरी. त्याच्यानंतरची आहे चौथी, ती श्रद्धा. श्रद्धा सत म्हणजे सत्तत्वाच्या धीमध्ये म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये जो निश्चय त्याला श्रद्धा असं म्हणतात. बुद्धीमध्ये सत्तत्वाचा जो निश्चय करून राहणं, टिकणं, त्याला श्रद्धा. श्रद्धा हा शब्द आपल्या सगळ्यांनी ऐकला असतो. खूप सोपा शब्द आहे, आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने ऐकतो तो. पण डॉक्टर काकांनी फार सुंदर मांडणी केली आहे श्रद्धेबद्दल.
काका म्हणतात श्रद्धा ही अंधच असली पाहिजे, नव्हे नव्हे ती अंधच असते सुरुवातीच्या काळामध्ये. अंधश्रद्धा हा शब्द आपल्या समोर येतो. अंधश्रद्धा निर्मूलनवाले ओरडत असतात, त्याच्यामुळे आपण म्हणतो आणि हे काय असं देवाला फुलवाल्याने काय मिळतं का वगैरे वगैरे करून आपण आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्यांना सुद्धा नावं ठेवायला कमी करत नाही. पण संतांनी सांगितलं आहे, शास्त्रांनी सांगितलं आहे, गुरूंनी सांगितलं आहे, म्हणून त्यांच्या वाक्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्याप्रमाणे आपलं अनुसरण करणं, त्याप्रमाणे आपण तसं वागणं, याला श्रद्धा असं म्हणतात. काका म्हणतात चुकीची जी श्रद्धा असते, चुकीच्या ठिकाणी ठेवलेली जी श्रद्धा असते ती विकृत श्रद्धा असेल, त्याला विकृत श्रद्धा म्हणता येईल. पण मूळ जी श्रद्धा आहे चांगल्या ठिकाणी, म्हणजे चांगलं म्हणजे काय, परत शास्त्र, संत, श्रीगुरु यांच्यावर ठेवलेली जी श्रद्धा असते ना, ती श्रद्धा ही चांगल्या ठिकाणी ठेवलेली असते. आप्तवाक्य म्हणतात त्याला. अशा आप्तवाक्यांवर ठेवलेली जी श्रद्धा आहे ती श्रद्धा आपलं हित करते, आपल्याला घडवते, आपल्याला संस्कारित करते. म्हणून ही श्रद्धा फार महत्वाची आहे. कुठल्याही गोष्टींवर आपण श्रद्धा म्हणजे एक विश्वास, साध्या गोष्टीत बोलायचं असेल तर श्रद्धा म्हणजे विश्वास. आपण इथून जातो लिफ्टमध्ये, आम्ही इथे 6व्या मजल्यावर राहतो, लिफ्टमध्ये जाऊन उभं राहतो, लिफ्टचं बटन दाबलं की लिफ्ट खालती घेणार आहे असं म्हणतो. या लिफ्टवर विश्वास आहे. आपण बसनी प्रवास करतो, बसच्या प्रवासामध्ये त्या बसवर लिहिलेलं असतं काहीतरी, ही या नगरहून त्या नगरला जाणारी बस आहे. आपण नुसतं लिहिलं असतं तेवढं वाचून त्याच्यावर विश्वास ठेवून त्या बसमध्ये बसतो आणि त्या नगरात जाऊन पोहोचतो. हा विश्वास आहे. अगदी त्याप्रमाणे संतांनी लिहून ठेवलेलं आहे, काय केलं की काय होईल हे संतांनी, हे शास्त्रांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यांचं तसंच्या तसं ऐकणं, बघणं आणि त्याप्रमाणे त्याला फॉलो करणं, याला म्हणतात श्रद्धा. ही श्रद्धा हळूहळू हळूहळू विकसित होते. हे सगळे विषय बरं का वेगवेगळे खूप सखोल चिंतनाचे विषय आहेत. त्याच्यावर खूप बोलता येऊ शकतं, खूप ऐकता येऊ शकतं, खूप वाचता येऊ शकतं, आहे सगळं मटेरियल. पण आपण धावता आढावा घेतोय आणि पुढे जाऊया आपण आता. श्रद्धा आपण बघितलं, श्रद्धा हळूहळू विकसित करत जायची. श्रद्धा आत्मतत्वावर, श्रीगुरूंवर, शास्त्रावर आणि संत वचनांवर असावी. श्रद्धेशिवाय ज्ञान होत नाही, म्हणून श्रद्धा ठेवण्याकरता आपली कसोटी लागते, त्या कसोटीवर आपण उतरावं लागतं, म्हणून श्रद्धा हा अधिकार कमवावा लागतो. त्याच्यानंतरच आहे समाधान. समाधान म्हणजे सम्यक आधान, मनाची समाहित वृत्ती, शांत वृत्ती, समतोल वृत्ती. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये दोन्हीमध्ये आपल्या मनाच्या स्थितीला स्थिर ठेवणं म्हणजे समाधान. शीतोष्ण सुख दुःखेशु वगैरे वगैरे आपण सगळं म्हणतो, माहिती आपल्याला सगळ्यांना. दोन्ही द्वंद्वांच्या मध्ये जो सम ठेवू शकतो आपली बुद्धी, समाहित ठेवू शकतो आपली अंतःकरण वृत्ती, त्याला समाधान असं म्हणतात. बुद्धीला सर्व प्रकारे सतत ब्रह्मवस्तूमध्ये ठेवणं, ब्रह्मवस्तूमध्ये स्थिर ठेवणं म्हणजे ब्रह्माच्या विचारामध्ये स्थिर ठेवणं, याला समाधान म्हणतात. आपण समाधान हा शब्द खूप वेगळ्या अर्थाने वापरतो बोलीभाषेमध्ये. एखाद्या विषयाच्या इच्छेच्या पूर्तीला समाधान झालं असं आपण म्हणतो. पूर्तीमुळे माझ्या मनामध्ये इच्छा आहे, त्या इच्छेची पूर्ती झाली म्हणजे आता मला कसं हा समाधान झालं. आंबे खायची इच्छा आहे, आंबे आणलेले आहेत, आता आंबे खायला मिळाले, हा म्हणजे आता झालं समाधान असं आपण विचारतो. आंबे खाल्ल्यामुळे होणारी समाधान ते इथे अभिप्रेत नाही, ते इथे अपेक्षित नाही. आंबे खायला मिळाले काय, आंबे खायला नाही मिळाले काय, तरी सुद्धा चित्तवृत्ती शांत आणि स्थिर ठेवणं, याला म्हणतात समाधान. आता हे समाधान सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये न कमवावं लागतं परत परत. का? कारण सुरुवातीला तसा त्रास आपल्याला होतो, नाही राहत चित्तवृत्ती शांत, नाही मिळत एखादी गोष्ट जी आपल्याला हवी असते ती, मग चिडचिड होते. आधीच का नाही सांगितलं तू, आधीच आणून ठेवायला काय होत होतं, इत्यादी इत्यादी आपण एकमेकांशी बोलतो. मला आंबे खायचे होते आज, तुला माहिती ना मी म्हटलं होतं वगैरे वगैरे म्हणून मी सांगतो घरी. पण आंबे आणले काय किंवा नाही आणले काय, त्यावेळेला जर का चित्तवृत्ती शांत राहू शकलो, आले तर हरिओम, वा 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 छान, आज देवाला नैवेद्य दाखवून छान जेव, नाही आले रामकृष्ण हरी, पुढे चला. हे जमलं पाहिजे. हे समाधान आपल्याला सुरुवातीला कमवावं लागतं. ते सुरुवातीला टिकत नाही, सारखं ढळतं. पण हे आपलं समाधान ढळलेलं आहे, आपलं समाधान हललेलं आहे, हे कळणं देखील एक छान प्रगतीच आहे असं म्हणायला हरकत नाही. हळूहळू हे जातं. आणि बघा, ज्याचा उपरमच छान साधला असेल ना, त्याला समाधान पटकन साधतं.
उपरम ज्याचा साधला आहे, मग अशी आपण बघितलं उपरम म्हणजे काय, मनामध्ये विषयाच्या भोगाची इच्छा देखील न होणं, आंबे खायची इच्छा देखील न होणं. असं जर का असेल तर आंब्याच्या बद्दलचं ममत्व सुटलं आहे. आंबे खायची इच्छा न होणं असं असेल तर आंबा मला नाही मिळाला काय, मिळाला काय, इच्छाच नाही त्याच्यामुळे आंब्याचा रस आज केला काय किंवा नाही केला काय काही फरक पडत नाही, म्हणून समाधान टिकू शकतं. म्हणून उपरम जो साधू शकतो तो माणूस समाधानी सुद्धा राहू शकतो. काही काही लोक असतात पहा, महिला वर्ग मुख्यतः विंडो शॉपिंगला जातात, विंडो शॉपिंग करतात. विंडो शॉपिंग करणं म्हणजे काय असतं माहितीये का, नुसतंच बघायचं असतं, गंमत घ्यायचं काहीच नसतं, पण उगाच बघायचं असतं फक्त. तसं तसं असावं उपरम, गंमत बघावी नुसती, सगळं घ्यायचं काही नाही हे पक्क ठेवून मनात ठेवून राखावं. घेऊ काही नाही, मला काहीही घ्यायचं नाही, पण नुसतं गंमत बघायला म्हणून जायचं असेल तर हरकत नाही. त्यावेळेला जी असते ना स्थिती मनाची, तशी जर का राहिली तर आपण समाधानी राहू असं म्हणू शकतो. याच्या पुढचं आहे तितिक्षा. तितिक्षा म्हणजे सर्व प्रकारच्या दुःखांना शांतपणे स्वीकारणं, याला तितिक्षा असं म्हणतात. सर्व प्रकारची दुःखे, आघात, या जीवनामध्ये अनेक प्रकारचे आघात, सुखदुःखांचे तडाखे आपल्याला सतत येत असतात, काही ना काही कारणानिमित्ताने, काही ना काही गोष्टीनिमित्त. परिस्थिती, घटना, वस्तू, आपल्या आवडती वस्तू कोणीतरी जाते, आपल्या आवडती व्यक्ती कोणीतरी जाते, आपल्या आवडती घटना एखादी आपल्या नावडती होते, एखादी परिस्थिती आपल्याला जशी अपेक्षित असते तशी नसते. यामुळे आपण सतत आयुष्यभर दुःखाचे तडाखे खात असतो. आणि हे जे दुःखाचे तडाखे असतात, हे सतत खाल्ल्यामुळे जो त्रास होतो, जो क्लेश होतो, तो क्लेश आपल्याला सहन करावा लागतो. आता इथे कसं सांगितलंय बघा, विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये शंकराचार्य म्हणतात, तितिक्षा म्हणजे काय, तर सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगत्यते. म्हणजे अप्रतिकारपूर्वक सहन करायचं. आपण प्रतिकारपूर्वक सहन करतो, बघा मी किती सहन केलं, मला आता हा दुःख माझ्यावर आभाळ कोसळले तरी पण मी उभा राहतोय, किती हिंमत दाखवली आहे वगैरे, अशा प्रकारे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ते अप्रतिकारपूर्वक नसतं, ओढून ताडून आणलेलं असतं, ठरवून केलेलं असतं. ज्या वेळेला सहजपणे, सहजतेने आपण जेव्हा या सुखदुःखाच्या जीवनातले त्यांचे जे तडाखे आहेत, त्यांचे जे आघात आहेत, ते अतिशय शांतपणे आपण आहे तसे स्वीकार करू शकतो, असं जेव्हा होईल त्यावेळेला तितिक्षा साधली असं म्हणता येईल. कुठेतरी जायचं असतं बाहेर, काहीतरी कार्यक्रम असतो, लग्न असतं, गाठायचं असतं, एक वेळ गाठायची असते, आपण गाडीचं रिझर्वेशन करतो आणि गाडीत जाऊन बसतो, माफ करा स्टेशनवर जाऊन बसतो, गाडी येत नाही वेळेवर, गाडी वेळेवर येत नाही, 8-8 तास उशिरा. आधी व्हायचं असं, आता नाही होत इतकं, 8-8 तास गाडी उशिरा नसते. पण समजा असा विचार करा, कुठेतरी ऍक्सिडेंट झाला काही कारणानिमित्ताने आणि गाडी आली नाही वेळेवर, 8 तास प्लॅटफॉर्मवर बसून आपण शंख करतो, खडे फोडतो, कुणाकुणाबद्दल ते माहिती आपल्या सगळ्यांना. उन्हात उभं राहावं लागतं, दुःख, त्यावेळेला तिथे आपली चिंता आणि विलाप सुरू होतात. अशी कशी सरकार, चालूच नाही, गाडी नाही, इथे बसायला जागा पण नाही, त्यांनी इथे निदान शेड तरी करायला पाहिजे होती, म्हणजे आपण बसता तरी असतो, अजून बाकडे का नाही टाकले, इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी आपण जे बोलतो याला विलाप असं म्हणतात. जे झालेलं आहे, जे होणार आहे, ते तसंच तसं शांतपणे स्वीकार करणं याला तितिक्षा असं म्हणतात. हे साधावं लागतं. का साधावं लागतं? कारण यांनी आपलं मन शांत राहतं. आपलं मनाला आपण समाहित ठेवायचं आहे, आपल्या मनाला आपण स्थिर ठेवायचं आहे, शांत ठेवायचं आहे. हे करण्याकरता म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत बरं, हे आपण जे बघतोय. हे करू शकलो तर मन शांत राहू शकतं. जे मन शांत राहू शकेल त्याला ज्ञानाचा उदय होईल, त्याच्यामध्ये ज्ञानाचा उदय होईल. आपण बघणार आहोत तो विषय थोड्या वेळात. पुढचं बघू आपण, सगळे बघितले आपण बघा, शम, दम, उपरम, श्रद्धा, समाधान आणि तितिक्षा, असे हे 6 शमाधी षटक संपन्न असे हे या गोष्टी आपण बघितल्यात. हा अधिकार आहे, हा अधिकार आपल्याला कमवावा लागतो. विवेक, वैराग्य आणि समाधी षटक, 3 गोष्टी बघून झाल्या. चौथी गोष्ट आहे मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची तीव्र इच्छा, तीव्रतम इच्छा असं म्हणेन. नुसती मोक्षेच्छा नाही, मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षेच्छा असं म्हणतात सगळे. साध्या भाषेत बोललं तर ते अगदी बरोबर आहे. पण मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची तीव्रतम इच्छा, ज्याची तितिक्षा साधली आहे नीट, त्याच्या मनामध्ये आपोआप मोक्षेच्छा निर्माण होते. का? ज्याची तितिक्षा साधली आहे
तो विचार करतो की या जगामध्ये सुखदुःखांचे तडाखे खात असताना मला अनेक प्रकारचे त्रास मला सहन करावे लागतात, जे मी शांतपणे सहन करत आहे. आणि हे करत असताना सुद्धा माझ्या मनाला ज्या पद्धतीने पाहिजे तसा शांत भाव अजून सापडला नाही, ज्या पद्धतीने पाहिजे तसं अजूनही मला पूर्णत्व त्याची जाणीव मला नाही, मला अपूर्णत्वाची जाणीव आहे. मी अजूनही सगळे आघात सोसून शेवटी दुःखच मला मिळत आहेत. मला अजूनही पाहिजे तशी शांती, समाधान नाही मिळाला. हे जेव्हा त्या साधकाच्या मनामध्ये येतं, त्यावेळेला त्याला असं वाटतं की किती वर्ष मी हे करत असणार आहे, किती वर्ष मी हे भोग भोगणार आहे, कधी मला यातनं सुटका मिळेल, कधी मी जन्म मृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडेल. हा विचार, मी कोण आणि मला जन्ममृत्यूच्या चक्रातनं कसं बाहेर पडता येईल, हा विचार, या सुखदुःखांच्या तडाख्यातनं मला कसं बाहेर पडता येईल, हा विचार ज्याच्या मनामध्ये उदय पावायला लागतो, त्याला मोक्षेच्छा म्हणतात. मी मुक्त कसा होईल, या बंधनातनं मी मोकळा कसा होईल, हे वाटणं, याला मुमुक्षुत्व म्हणतात. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर आपोआपच सुखदुःखांचे तडाखे हे देहाचे आहेत, माझे नाहीत, हे कळतं. ही गोष्ट वेगळी. त्याच्यामध्ये पण तो ज्ञानप्राप्तीनंतर तो वेगळा होऊ शकतो. म्हणून ज्ञानप्राप्ती करून घेण्याची इच्छा ज्याला होते, तो देखील मुमुक्षुत्व. पण सुखदुःखांच्या आणि जन्ममृत्यूच्या चक्रातनं ज्याला बाहेर पडायचं असतं, तो देखील मुमुक्षुत्वच आहे. ते देखील मुमुक्षुत्वच म्हणावं लागेल. आणि मुमुक्षुत्वाची गोष्ट अशी आहे की मुमुक्षुत्व जर का तीव्र असेल, स्ट्रॉंग डिझायर ज्याला म्हणतात, बघा बाकीचे सगळे जे आहेत ना, ते बाकीचे सगळे त्यागाचे आहेत. मुमुक्षुत्व जे आहे ते त्यागण्याचं नाहीये, ते हवंच आहे. आतापर्यंत आपण जो विचार केला तो त्यागाचा विचार केला. विषयांच्या इच्छेला, प्रतिकूल परिस्थितीनं मनाला नीट सांभाळून ठेवणं, विषयांची इच्छा न होऊ देणं, त्यांचा त्याग करणं, विषयांच्या भोगाचा त्याग करणं, इत्यादी इत्यादी प्रकारे आपण सगळ्या गोष्टी त्यागाबद्दल बघितल्या. मुमुक्षुत्वामध्ये हवं आहे, काहीतरी पाहिजे आहे. आता जे पाहिजे आहे ना, ते संवादी मागणं आहे. मला काय पाहिजे, मला मुक्त व्हायचं आहे, हा विचार ज्याच्यामध्ये मनात ठामपणे बसलेला आहे, स्थिर झालेला आहे, ते संवादी मागणं ज्याचं आहे, स्ट्रॉंग डिझायर ज्याचं आहे, त्याला मुमुक्षुत्व असं म्हटलेलं आहे. आणि हे मुमुक्षुत्व जर का साधलं, हे मुमुक्षुत्व जर का तीव्रतम असेल, तर बाकीचे तीन म्हणजे विवेक, वैराग्य आणि समाधी षटक हे आपोआप साधायला सोपं होतं. तेवढा एका मुमुक्षुत्वाच्या जोरावर बाकीचे तीन सापडू शकतात, बाकीचे तीन साधले जाऊ शकतात. जर का मुमुक्षुत्व तितकंसं पूर्ण आणि प्रगल्भ असेल तर. पण आपलं होतं काय, मोक्ष ही आपली प्रायोरिटी नसते. काका म्हणतात पुरेसं मोटिवेशन नसतं, प्रायोरिटी नसते. का बरं प्रायोरिटी नसते आपली? कारण आपल्याला बाकीच्या विषयांमधनं सुखदुःखांच्या अनुभूती येत असते आणि त्यातनं सुख मिळवण्याची आपली हाव आणि धाव असते. म्हणून मोक्ष हे निरपेक्ष सुख देत आहे. विषय निरपेक्ष सुख देणारी जी गोष्ट आहे ती मोक्ष आहे. आणि ते मला हवंय असं जोपर्यंत पूर्णपणे वाटत नाही, तोपर्यंत परमार्थशास्त्रामध्ये नुसतंच बागडणं ठरतं. परमार्थशास्त्र काका म्हणतात, परमार्थशास्त्र हा एक नुसता छंद होऊन जातो. छंद म्हणजे काय? आता माझा एक छंद आहे. काय छंद आहे? मी तिकीट गोळा करत बसतो. काय कोणाचे अजून छंद असतात? मी काहीतरी पुस्तकांचं जुनं कलेक्शन गोळा करतो. छंद म्हणजे काय? फावल्या वेळात काहीतरी करायची इच्छा किंवा करायची गोष्ट जी असते ती जशी जमेल तशी. मुख्य प्रायोरिटी वेगळी असते, पण छंद म्हणजे काहीतरी फावल्या वेळात करायचं असेल तसं. तसं आपलं परमार्थाचं होऊ देऊ नये आपण. परमार्थ हा 24 तासाचा करायचा विषय आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा परमार्थ करायचा आहे असं सांगितलेलं आहे संतांनी. जागृतीमध्ये तर आपण करतोच किंवा करायलाच पाहिजे. 24 तासाचा परमार्थ करायचा आहे, तर कुठे आपल्याला काहीतरी केल्याचं, साधल्याचं समाधान मिळू शकतं. म्हणून फार सखोल चिंतन आणि मनन या विषयाबद्दल, या क्षमाधिष्ठक साधन चतुष्टयाबद्दल आपल्याला करावं लागतं. ते केलं तर काही साधू शकतं, नाही तर उडत उडत काहीतरी करायचंय. आता काही वेळ नाही म्हणून हा ठीक आहे, आता नवीन काहीतरी प्रवचन ऐकायला मिळते म्हणून ऐकायचं, तेवढ्या पुरतं ऐकायचं आणि नंतर मग टीव्ही ऑन करून परत टीव्हीवर मालिका बघायच्या कुठल्या कुठल्या. त्याच्यामुळे काहीही होत नाही. तो 1 तास तुम्ही काय ऐकले ते कधीच निघून गेलेलं असतं कुठल्या कुठे. छोटं मोठं थोडं थोडं इकडे तिकडे ऐकून काही फायदा होत नाही. जसं फास्ट फूड मध्ये आपण जातो, फास्ट फूड सेंटर असतात, चाट सेंटर असतात. कधीतरी पाणीपुरी खायची इच्छा होते, कधीतरी काय दही शेव पापडी खायची इच्छा होते, इत्यादी काय छोले भटुरे किंवा मसाला,
समोसा वगैरे वगैरे आपण काहीतरी खातो, हे खाऊन येतं ना, त्याने आपलं पोट पण भरतं बघा. कधीतरी एक दिवस आपण बाहेर जातो काहीतरी खायला म्हणून, त्यांनी पोट भरतं आपलं, पण त्याला आपण कधीही जेवण केलं असं म्हणत नाही. पाणीपुरी खाऊन पोट भरणंला आपण कधी जेवण केलं का असं म्हणत नाही, किंवा माझं जेवण झालं असं म्हणत नाही. हा, आज आम्ही काहीतरी खाल्लं, वन डिश मील काहीतरी केलं होतं, ते वेगळं खाल्लं, असं नुसतं इकडचं तिकडचं थातून मातून खाऊन आपलं पोट भरेल तेवढा पुरतं, पण त्यांनी आपल्या अंगी काही लागणार नाही. ज्याला जेवण म्हणतात, डाळ भात भाजी पोळीचं जे जेवण असतं, नीट सागर संगीत जे जेवण असतं, ते करायला सुद्धा वेळ लागतो घरामध्ये. स्वयंपाकाच्या घरामध्ये ती बाई तिथे 3 तास उभी राहून जेव्हा आपल्याकरता स्वयंपाक करते, तेव्हा ते जेवण असतं. आता पटकन काहीतरी 15 मिनिटात 2 मिनिट में मॅगी तयार करून देऊन दिलेली मॅगी, त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं, काही मूल्य नसतं, काही शक्ती नसते, काही सत्व नसतं त्याच्यात. म्हणून परमार्थशास्त्रामध्ये हा विषय का महत्वाचा आहे? जे आत्मतत्वाची आपल्याला जी प्राप्त करायची आहे, ते आत्मतत्वच मुळात अत्यंत सूक्ष्म आहे, मुळात अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ आहे. त्याची प्राप्ती करण्याकरता म्हणून एक प्रदीर्घ पूर्वतयारी जी करायची असते, त्याच्याकरता जी बैठक मांडायची असते, त्या बैठकीच्या प्रयत्नांना साधना असं म्हणतात. म्हणून विवेक, वैराग्य, समाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व या 4ला मिळून साधन चतुष्टय संपन्न असं म्हणतात. असं साधन चतुष्टय संपन्नता आपल्या सर्वांनी आपण आत्मसात करायला पाहिजे, ती करावी. पुढे जाऊया आपण. त्याच्याबरोबर अजूनही काही प्रकारचे अधिकार आपल्याला कमवायचे आहेत. साधन चतुष्टयाबरोबर कुठले अधिकार कमवायचे? एक महत्वाचा अधिकार म्हणजे आपण बघितलंय, हे साधन चतुष्टय संपन्न कशा करता, तर 2 महत्वाच्या गोष्टी आपल्या समोर सांगतात. शास्त्र सांगतं, सगळी साधना जी असते, ही साधना आपलं चित्त म्हणजे आपलं अंतःकरण म्हणूया, हे अंतःकरण शुद्ध आणि शांत होण्याकरता म्हणून केलेली साधना असते. ज्या प्रमाणामध्ये आपलं अंतःकरण शुद्ध आणि शांत होईल, त्या प्रमाणामध्ये आपली साधना व्यवस्थित झाली आहे असं आपण समजू शकतो. आणि शुद्ध आणि शांत अंतःकरणाकरता म्हणून जो अधिकार असतो, तो अधिकार आपण आता बघितला. आपण म्हणतो जीव आणि परमात्मा, आणि जीव म्हणजे काय, तर परमात्म्याचं प्रतिबिंबच आहे. आपण सगळ्यांनी हे वाक्य ऐकलं असेल, जीव म्हणजे परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. आता असा विचार करा की एका घडामध्ये, घट आहे, त्या घटामध्ये पाणी आहे, आणि त्या पाणी ठेवलेलं आहे, आणि त्याच्यावर आपण पौर्णिमेचा चंद्र बघतो आहोत. असा विचार करा, त्या पौर्णिमेचा चंद्र त्या घटामधल्या पाण्यामध्ये आपण बघणार आहोत. आता तो पौर्णिमेचा चंद्र हे त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या घटामध्ये जे पडलेलं असतं, ते घटामधला जर का पाणी हे अशुद्ध असेल, तर प्रतिबिंब आपल्याला स्वच्छ दिसेल का? याचं उत्तर नाही असं आहे. आणि त्याच पद्धतीने घटामधलं पाणी शुद्ध जरी का असेल, पण ते सतत हलत असेल, सारखं विस्कळीत होत असेल, हलत असेल सतत, तर आपल्याला ते प्रतिबिंब स्पष्टपणे दिसेल का? याचं उत्तर सुद्धा नाही असं आहे. मग स्पष्टपणे जर का प्रतिबिंब आपल्याला बघायचं असेल, ते प्रतिबिंब त्या घटामध्ये छान त्याचा आस्वाद घ्यायचा असेल, आणि जसं वरती दिसते तसंच खाली बघायचं असेल, तर ते पाणी अत्यंत स्थिर आणि शांत लागतं. अगदी त्याप्रमाणे याच आहे. खरंच आहे, या जीवामध्ये बुद्धीत पडलेलं किंवा अंतःकरणात पडलेलं त्या परमात्म्याचं प्रतिबिंब हे जे आहे, ही कल्पना, ही जर का पूर्णपणे प्रगट व्हायची असेल, ते प्रतिबिंब, त्या बिंबाचं प्रतिबिंब पूर्ण शुद्ध रूपात जर का प्रकट व्हायचं असेल, तर माझं अंतःकरण शुद्ध आणि शांत असावं लागतं. संतांचं अंतःकरण तसे शुद्ध आणि शांत असतं. त्यांच्याकडे गेल्यामुळे आपल्याला आनंद वाटतो. संतांच्याकडे गेल्यामुळे आपल्याला आनंद का वाटतो? संतांच्याकडे गेल्यामुळे आनंद विचार करा. कधी डॉक्टर काकांना भेटायला गेल्यानंतर आपल्याला शांत वाटतं. तिथे गेल्यावरच नुसतं त्यांच्या उपस्थितीमध्येच आपलं मन शांत होतं. का होतं? कारण त्यांचं स्वतःचं मन अत्यंत शांत असतं. म्हणून वर्णन आहे, ज्याचं मन शुद्ध आणि शांत असेल, शांत अंतःकरण ज्याचं असेल, कमावलेलं असेल, मन आणि बाकीच्या इंद्रियांना जो ताब्यात आपल्या ठेवू शकतो, त्याच्या अंतःकरणामध्ये प्रसाद उत्पन्न होतो. प्रसाद म्हणजे अंतःकरणाची प्रसन्नता. भगवद्गीता सांगते, तो त्या प्रसादाचा अनुभव घेतो. आणि हा प्रसाद म्हणजे काय? म्हणजे अंतःकरणाची ही जी प्रसन्नता आहे, ही अंतःकरणाची प्रसन्नता बाकीच्या सगळ्या दुःखांना घालवून टाकते, मालवते. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यवस्थित
पर्यवस्थिते, म्हणजे त्याची बुद्धी आत्मस्वरूपामध्ये लीन होऊ शकते. कोणाची बुद्धी? ज्याची बुद्धी प्रसन्न आहे अशी, ज्याची अंतःकरण वृत्ती प्रसन्न झालेली आहे. जो अंतःकरणातनं प्रसन्न असेल तोच आपली चित्तवृत्ती ही त्या परमात्म्याच्या ठिकाणी लावू शकतो. त्याच्याच करता सगळे दुःख निघून जातात, त्यांची हानी होते. दुःखांची, सगळ्या दुःखांची हानी करण्याची शक्ती प्रसन्न चित्तामध्ये आहे. म्हणजे काय? चित्ताची प्रसन्नता साधायची, चित्ताची प्रसन्नता साधण्याकरता परत साधना करायची. सुरुवातीच्या काळामध्ये चित्ताची प्रसन्नता साधणं कठीण जातं. सुरुवातीच्या काळामध्ये चित्ताची प्रसन्नता पदोपदी क्षणोक्षणी बिघडते. काही ना काही कारणानिमित्त चित्त क्षुब्ध होत राहतं. पण परत 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 मनाला तेच सांगायचं की अरे मला प्रसन्न राहायला सांगितलंय काकांनी मला प्रसन्न राहायला सांगितलंय. काका कसे प्रसन्न आहेत तसं मला राहायचंय. संत कसे प्रसन्न असतात तसं मला राहायचंय. हे जर का आपल्याला जमायला लागलं तर त्याच्याकरता अंतःकरण शुद्ध आणि अंतःकरण शांत हवं, हे पटायला लागतं. म्हणून हा एक अधिकार आपल्याला कमवायचा आहे. आपण समाधी षटक संपत्ती बघितली, पण त्याचबरोबर मनाचा शुद्ध आणि शांत अंतःकरण टिकवण्याचा हा सुद्धा एक अधिकार आपल्याला कमवावा लागतो. आणि असं बघा, खूप सोपं आहे. हे परमार्थशास्त्राच्या दृष्टीने किंवा साधकाच्या दृष्टीने अगदी खरं आहे, पण ते तितकंच व्यवहारात देखील लागू आहे. ज्याचं अंतःकरण शुद्ध आणि शांत आहे व्यवहारामध्ये, तो शांतपणे निर्णय घेऊ शकतो. त्याची निर्णय क्षमता चपकल, व्यवस्थित आणि योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता त्याची चांगली असते. त्याच्या फॅकल्टीज काम करत असतात. जो शांत आणि शुद्ध ज्याचं अंतःकरण असेल ते. व्यवहारात सुद्धा आपण बघतो बघा, मन शांत असेल, प्रफुल्लित असेल, आनंदी असेल, प्रसन्न असेल तर आपण छान काम करू शकतो. ऑफिसला जायचं आहे, मीटिंग आहे, खूप महत्वाचं काम आहे, आपण जर का प्रसन्न चित्ताने गेलो, छान झोप झालेली आहे, व्यवस्थित सगळे त्या मीटिंगची तयारी झालेली आहे, काय काय हवे नको ते डॉक्युमेंट्स तयार आहेत, तो सगळा डेटा तयार करून ठेवलेला आहे, असा चित्ताने, असा प्रसन्नतेने, अशा तयारीने आपण जर का त्या मीटिंगला गेलो तर मीटिंगला आनंद मिळतो. मीटिंगमध्ये योग्य ते निर्णय घेता येतात. आणि तेच जर का त्याच मीटिंगला जाताना घरात काहीतरी चिडचिड झालेली आहे, काहीतरी नको ते ऐकलेलं आहे, कुठेतरी रस्त्यामध्ये कोणाशी तरी भांडण केलेलं आहे, कुठेतरी काहीतरी छोटासा ऍक्सिडेंट करून ऑफिसमध्ये गेलेलो आहे, आणि अशा परिस्थितीत जेव्हा आपण जातो त्यावेळेला चित्त क्षुब्ध झालेलं असतं, चित्त अजिबात प्रसन्न नसतं. आणि अशा वेळेला तुम्ही विचार करा, कितीही डेटा तयार करून ठेवलेला असेल, कितीही तयारी करून ठेवलेली असेल, तरी सुद्धा त्या मीटिंग मधनं जे साधायला पाहिजे ते साधल्या जात नाही. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा चित्ताची प्रसन्नता, चित्ताची शांती, चित्ताची शुद्धता ही अभिप्रेत आहे. हे ते जर का असेल तर त्याने फायदाच होईल आपला. नुसत्या परमार्थाचाच नाही तर व्यवहारात देखील चित्तशुद्ध आणि चित्तशांतीचा फायदा आहेच. आपण संगीताच्या मैफिलला जातो, कशा करता जातो? सगळ्या जगाचे बाकीचे व्यवहार आपले सगळे सुटतात आणि काही क्षण आपल्याला त्यातनं आनंद मिळतो. का बरं तो आनंद मिळतो? त्याचं कारणच एवढं आहे की तेवढ्या क्षणाकरता, तेवढ्या वेळेकरता, तेवढ्या वेळापुरतं आपलं चित्त समाहित झालेलं असतं, म्हणून आपल्याला तिथनं आनंद मिळतो. आता हे चित्त शुद्ध आणि शांत होणं अपेक्षित आहे, हे मिळवणं अपेक्षित आहे, पण मग ते होत का नाही हा प्रश्न आपल्या पुढे उपस्थित होतो. चित्त शुद्ध आणि चित्त शांत का होत नाही? त्याचं कारण असं आहे की आपल्या चित्तामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये 3 दोष काम करत असतात. त्या 3 दोषांचा आपण विचार करूया. 3 दोष अंतःकरणाचे. पहिली गोष्ट म्हणजे अंतःकरण म्हणजे काय हे समजून घेऊ. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल असं मी गृहीत धरतो. नसेल ऐकलं तर आपण प्रश्नोत्तरीमध्ये बघू किंवा परत पुढे कधीतरी त्याच्याबद्दल अजून थोडीशी जास्त चिकित्सा करूया. पण आत्तापुरतं अंतःकरणाचे 4 पदर आपण ठेवूया किंवा 4 घटक त्याचे मानूया. एक मन, दुसरी बुद्धी, तिसरी चित्त आणि चौथा अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चौघांना मिळून अंतःकरण म्हणतात असं आपण ठरवूया. आता हे चौघ वेगवेगळे आहेत का आणि या चौघांना मिळून अंतःकरण का म्हणतात असा प्रश्न नको, कारण ते चौघ एकच आहेत, अंतःकरणच आहे. अंतःकरणालाच मन म्हटलं जातं, अंतःकरणालाच बुद्धी म्हटलं जातं, अंतःकरणालाच चित्त म्हटलं जातं आणि अंतःकरणालाच अहंकार सुद्धा म्हटलं जातं. या अंतःकरणामध्ये पडलेलं परमात्म्याचं जे बिंब आहे त्याला चिदाभास म्हणतात. हे जे अंतःकरण आहे हे 4 प्रकारे आपल्याला समोर येतं, आपल्या समोर येतं. त्या पद्धतीने
मला कोणीतरी बाबा म्हणतं, मला कोणीतरी पती म्हणतं, मला कोणीतरी पुत्र म्हणतं, मला कोणीतरी बॉस म्हणतं, मला कोणीतरी अजून साधक म्हणतं, मला कोणीतरी मित्र म्हणतं. या सगळ्यांकरता मी एकच व्यक्ती आहे. पण बाकीच्या एकच व्यक्ती जरी का असलो तरी प्रत्येकाशी माझा व्यवहार वेगळा आहे. त्याच पद्धतीने अंतःकरण जरी का एकच असलं तरी प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्या कार्यछटा बदलतात, म्हणून त्याचं नाव वेगळं केलंय. हे वर्गीकरणाकरता, समजण्याकरता शास्त्रांनी बसवून ठेवलेली ही एक घडी आहे. ती श्रद्धापूर्वक स्वीकारायची, मान्य करायची, आपल्याला जे काम त्यातनं हवं आहे ते करून घ्यायचं आणि पुढे चालायचं. अंतःकरणाचे 4 पदर: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मनाचं काम आहे संकल्प विकल्प करणं, जे सतत संकल्प करत असतं, मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला हे हवंय, मला ते हवंय, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, इत्यादी प्रकार जे मनामध्ये अखंड येत असतात, ते मनाचं काम आहे. दुसरं बुद्धी. बुद्धी निर्णय घेते, काय करायचं आणि काय नाही एकदा ते ठरवते. हा, हे करायचं. हे ठरवण्याचं जे काम आहे ते अंतःकरणच करत असतं, पण त्यावेळेला आपण त्या तत्वाला बुद्धी तत्व असं म्हणू, ते बुद्धी ठरवते. तिसरं आहे चित्त. एकदा ठरवलं मनाने, एकदा अंतःकरणाने ठरवलं की असं करायचं आहे, बुद्धीचा निर्णय एकदा झाला की ते पकडून ठेवणं आणि त्याच्याकरता जीवाला प्रवृत्त करणं, हे काम करण्याचं हे जे कोण करतं ते चित्त करतं. ते पकडून ठेवतं, साठवून ठेवतं, संस्कार घेतं अंतःकरणावर. ते अंतःकरणावर पडलेले संस्कार टिकवून धरण्याचं काम चित्ताचं आहे. आणि अहंकार म्हणजे काय? अहंकार म्हणजे अहंकाराच्या अधिष्ठानावर हे अंतःकरण काम करत असतं. म्हणजे सगळ्यात पहिलं जे स्फुरण आहे, मी कोणीतरी आहे, माझं मन, माझी बुद्धी, याच्यामध्ये जेव्हा आपण प्रत्येक वेळेला माझं चित्त याच्या हे बोलताना जेव्हा जिथे जिथे आपण माझं 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 म्हणतो आहोत किंवा मी 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 म्हणतो आहोत, हाच अहंकार आहे. हा वेगळा कोणी नाही अजून. ज्याला मी म्हणतो तोच अहंकार. मी म्हणजे कोणीतरी असं जे वाटतंय मला, तोच अहंकार. अशा पद्धतीने अंतःकरण काम करतं. आता चित्ताचे दोष किंवा या अंतःकरणाचे दोष कुठले, ज्याच्यामुळे आपलं चित्त शांत राहत नाही, ज्याच्यामुळे आपलं चित्त शुद्ध होत नाही, त्याचं कारण काय हे आपण बघतो. तर मल, विक्षेप आणि आवरण असे चित्ताचे दोष सांगितले आहेत व अंतःकरणाचे दोष सांगितले आहेत. त्याचा विचार आपण थोडा करूया. विषयभोगाची तीव्र इच्छा होणं आणि त्यासाठी कुठलंही निषिद्ध कर्म करावं लागलं, पापाचरण करावं लागलं तरी सुद्धा ते करण्याची तयारी असणं, या दोषाला मलदोष म्हटलेलं आहे. विषयभोगाची तीव्र इच्छा होणं आणि त्याच्याकरता निषिद्ध कर्म करावं लागलं तरी ते करणं, पापाचरण करावं लागलं तरी ते करणं, याला मलदोष असं म्हणतात. मलदोषाची जागा जी आहे, मलदोष मुख्य जो होतो तो चित्ताच्या मुळे होतो. त्याची जागा म्हणजे काय? चित्त संस्कार करतं. विषयांचा संस्कार झालेला असतो. विषयातनं मिळणाऱ्या सुखाची हाव चित्ताने पकडून ठेवलेली असते. विषयातनं सुख मिळेल अशा प्रकारची धारणा जीवाची असते आणि देह सत्य मानल्यामुळे मला ते भोगायचं आहे आणि माझी भोगण्याची इच्छा पूर्ण होण्याकरता म्हणून मी काय वाटेल ते झालं तरी करीन आणि त्याच्याकरता निषिद्ध कर्म, जे अविहित कर्म सांगितलेले आहेत, ती निषिद्ध कर्म देखील मला करावी लागली तर मी करीन. म्हणजे शास्त्रांनी नीतीने सांगितल्यापेक्षा उलट जाऊन करण्याचं असेल ते तरी सुद्धा मी करेल, अशा प्रकारे जे चित्त काम करतं त्याला मलदोष म्हणतात. हा मलदोष जाण्याकरता उपाय काय आहे? तर चित्त शुद्ध करायला पाहिजे. आणि हा चित्त शुद्ध करण्याकरता उपाय काय आहे? तर निष्काम विहित असं कर्माचरण करणं हे चित्त शुद्ध करण्याचं साधन सांगितलेलं आहे. साधू सेवा, सत्संग करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निष्काम विहित कर्माचरण करणं. आपले कर्तव्य कर्म करत असताना ते निष्काम करणं आणि विहित कर्म करणं, याच्यामुळे आपली चित्त शुद्धी होऊ शकते. याच्यामुळे आपला मलदोष जाऊ शकतो. पुढचं आहे विक्षेप. विक्षेप म्हणजे चंचलता. विक्षेप म्हणजे अस्थिरता. काहीतरी सतत वेगवेगळं वाटणं. मन आत्ता इथे असतं, उद्या तिथे जातं. मला हे हवं. मग अशी आपण म्हटलं संकल्प आणि विकल्प करतं. मनाचा स्वभावच असा आहे की सतत बदलत राहतं, एक धरून ठेवू शकत नाही. आज मला खूप उकडत आहे, आईस्क्रीम खायची इच्छा झाली. इच्छा झाल्याबरोबर आईस्क्रीम खाऊ म्हटल्यानंतर आईस्क्रीम खावं एवढं वाटून थांबत नाही. आईस्क्रीम खाऊ म्हटल्यानंतर अरे घरामध्ये 2 फ्लेवर्स आहेत, त्यातलं कुठलं खावं, हे खावं का ते खावं, असं जे वाटतं त्याला विकल्प असं म्हणतात.
आणि मग हे खाऊ का ते खाऊ, हे चांगलं का ते चांगलं, हे किती आहे सगळ्यांना पुरेल का, ते किती आहे ते सगळ्यांना पुरेल का, अशा प्रकारचा जो आपण विचार करतो तो विक्षेप. मनाची चंचलता, चांचल्य याची जागा, ही विक्षेप ठेवण्याची जागा, राहण्याची जागा हे मन आहे. कारण मन अशा पद्धतीने काम करतं. बेचैन वाटतं, सतत काहीतरी वाटतं, हे करू का ते करू असं का वाटतं, कारण जगामध्ये अनेक प्रकार आणि अनेक विषय, हे जगातले सगळे दृश्य विषय सत्य वाटतात आणि त्या विषयांमध्ये माझं मन आकृष्ट होतं. म्हणून जगातल्या दृश्य विषयांकडे माझं मन आकृष्ट होतं, म्हणून माझ्या मनामध्ये विक्षेप तयार होतो. आणि ते मन आकृष्ट न होण्याकरता, म्हणून मगाशी जे आपण बघितलं शमदम षटक, ते सांभाळायचे. विक्षेप कमी करायचा आहे, मनातला विक्षेप कमी करण्याकरता म्हणून समाधी षटक संपत्ती आपल्याला सांगितली. मनाचा विक्षेप कमी कसा होईल त्याच्याकरता उपाय काय आहे, तर तो आहे चित्त शांती. विक्षेप घालवण्याकरता चित्त शांती, मलदोष घालवण्याकरता चित्त शुद्धी. चित्त शांती कशामुळे होईल, तर निष्काम उपासनेमुळे चित्ताची शांती मिळते. निष्काम कर्मोपासनेमुळे किंवा निष्काम कर्माचरणामुळे मलदोष जातो, चित्त शुद्धी होते. निष्काम उपासनेमुळे विक्षेप दोष जातो आणि चित्त शांत होतं. म्हणून हे दोन्ही हातात हात घालून जातात आणि हातात हात घालून करायचे आहेत. हे दोन्ही दोष, याचा दोन्ही दोषांचं निवारण करण्याकरता म्हणून आपल्याला साधन चतुष्टय संपन्न व्हायचं. आता कळतंय आपल्याला अधिकार का हक कमवायचा आहे. तिसरा दोष आहे अंतःकरणाचा, तो म्हणजे आवरण. आत्मस्वरूपावर अज्ञानाचं आवरण असतं. अज्ञान मुळात कल्पित आहे. अज्ञान ही मायेची शक्ती आहे, मायाच मुळात कल्पित आहे. अज्ञान सुद्धा कल्पित आहे, पण तरी सुद्धा अज्ञानेनं आवृतम ज्ञानम असं म्हटलेलं आहे. आणि अज्ञान ज्ञानावर आवरण करतं, म्हणजे झाकण घालतं. ते ज्ञान जे आहे आतमध्ये, जे नित्य प्राप्त आहे, जे असतचे असं असलेलं जे ज्ञान आहे, जे आहेच ते तरी सुद्धा मला त्याची जाणीव होऊ देत नाही, तरी सुद्धा ते माझ्या पुढे प्रगट होत नाही. त्याचं कारण माझ्या अंतःकरणावर आवरण दोषाचं एक परत आहे, आवरण आहे. आवरण दोष, त्याचं नावच आवरण आहे म्हटलेलं आहे. याची जागा कुठली, तर अंतःकरणामध्ये याची जागा बुद्धी. बुद्धीमुळे काम करतं. बुद्धीवर आवरण दोष असतो. बुद्धी शुद्ध झाली, बुद्धी शांत झाली आणि शुद्ध बुद्धी जर का झाली, तर तिथे ऑटोमॅटिक आपोआप आपल्याला आत्म्याचं प्रकाश जाणवायला लागतो, दिसायला लागेल. आत्मतत्व प्रगटच आहे, त्याच्याकरता काही वेगळं करावं लागत नाही. मग आता हे आवरण दोष घालवण्यासाठी काय करायचं, तर आवरण दोष घालवण्यासाठी श्री गुरूंची सेवा करायची, श्री गुरूंना शरण जायचं, श्री गुरूंकडनं उपदेश घ्यायचा. जे श्री गुरूंकडनं उपदेश घेतात, त्यांची सेवा करतात, त्यांचा आवरण दोष जाण्याची शक्यता असते आणि त्याच्या पुढे जाऊन श्री गुरु कृपा करतात. म्हणून परत सांगतो एकदा, आतमध्ये ज्ञान आहेच, ते नित्य प्राप्त आहे. श्री गुरु आपल्याला तोच उपदेश परत परत करतात. पण आपल्या अंतःकरणाचे दोष जाता जात नाहीत आणि म्हणून आपल्या आतमध्ये असलेला, परत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शब्द आत बाहेर वापरतो बोली भाषेमध्ये, आपल्या आतमध्ये असलेला आत्मस्वरूप आपल्या पुढे प्रगट होत नाही, कारण आपल्या अंतःकरणाचे दोष गेलेले नसतात. आता चौथा विषय राहिला आपला, चौथी जागा आपण कुठले बघितले, मलदोष कुठे राहतो, चित्तामध्ये. विक्षेप दोष कुठे राहतो, मनामध्ये. आवरण दोष कुठे राहतो, बुद्धीमध्ये. आणि अजून एक आहे, ते म्हणजे अहंकार. अहंकार हा सुद्धा झाला पाहिजे. म्हणून अहंकार लय किंवा अहंकाराची निवृत्ती हे सुद्धा एक अत्यंत श्रेष्ठ साधन आणि अधिकार परमार्थशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. मी करता आहे, माझ्यासारखा साधक नाही, मला मोक्ष हवाय, मी तो मिळवणार आहे, मला शांती हवी आहे, त्याच्याकरता मी प्रयत्नशील आहे, मी करतोय म्हणून हे होतंय, मी किती सात्विक आहे, मी किती सदाचारी आहे, मी कसा सद्वर्तनी आहे, मी कसा श्रेष्ठ साधक आहे, असा जो मीचा अखंड पाढा आपण म्हणत असतो, तोच अहंकार आहे. आणि जोपर्यंत हा हलत नाही, जोपर्यंत हा सुटत नाही, तोपर्यंत आपल्याला आत्मदर्शन किंवा आत्मज्ञान होणं शक्य नाही. कारण हा देहाहंकार मी म्हणून जो असतो, हा अहंकारच आपल्या आड येतो. आत्मस्वरूपामध्ये अहंकारच आड येतो. त्याचं कारण असं आहे, आत्मस्वरूप स्वतःच मुळामध्ये
कसं आहे? निर्मलम निष्कलम शांतम असं आत्मस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आत्मस्वरूप निर्मल आहे, त्याला मल नाही. जिथे मल नाही ते निर्मल. निर्मलम निष्कलम, ज्याला कला नाहीत, जे पूर्ण आहे ते निष्कल. आणि शांतम, ज्याला कुठल्याही प्रकारचं त्याची शांती ढळत नाही, अत्यंत शांती, शांतीची पै शांती, असं ज्याचं वर्णन केलेलं आहे ते आत्मस्वरूप ते अत्यंत शांत आहे. मग जर का माझं अंतःकरण मलिन असेल, माझं अंतःकरण चंचल असेल, तर मला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार कसा होणार? म्हणून मी करतो, मी उपासक, मी साधक, अशा पद्धतीने जो मी असतो तो देखील मनामध्ये यत्किंचित सुद्धा राहता कामा नये. म्हणून अहंकार अजिबात नको. समर्थ म्हणतात, अहंता मणी पापिणी ते नसू दे, किंवा जुने ठेवणे मीपणे ते आकळेना. समर्थांचे श्लोक आहेत. असं निर्मलम निष्कलम आणि शांतम असं तत्व जर का मला हवं असेल, तर त्याच्याकरता माझं चित्त अत्यंत शुद्ध आणि अत्यंत शांत असलेलं अपेक्षित आहे. ज्याचं चित्त शुद्ध आहे, ज्याचं चित्त शांत आहे, त्याच्या चित्तामध्ये ब्रह्मज्ञान होण्याची शक्यता आहे. होईलच असं म्हणत नाही. त्याचं कारण असं आहे की ते गुरुकृपेवर अवलंबून आहे. अहंकाराचा त्याग ज्याचा पूर्णपणे होईल, देहाहंकार ज्याची, देहबुद्धी ज्याची पूर्णपणे मावळेल, देहाहंकार ज्याचा पूर्णपणे सुटेल, त्याला ते तत्व, तो आत्मज्ञान, तो गुरुपदेश, ती गुरुकृपा पहिलं पराला लिहून सोडेल. नाहीतर ते होणं शक्य नाही. बघा, मगाशी आपण घटाचं उदाहरण घेतलं, त्या घटाच्या उदाहरणामध्ये जर का ते घटातलं पाणी अत्यंत शुद्ध असेल, स्वच्छ असेल आणि ते अत्यंत स्थिर असेल, तरच त्या चंद्राचं प्रतिबिंब पूर्णपणे याच्यात दिसणार आहे. पण त्याच्यामध्ये जर का मी अगदी लहानसा, इतकुसा छोटासा गव्हाच्या दाणा एवढा जरी का खडा मी त्याच्यात टाकला, तरी लगेच त्याचे तरंग उठतात. आणि तरंग ज्या पद्धतीने उठायला लागतात, त्या पद्धतीने ते जे प्रतिबिंब असतं ते देखील गढूळ आणि हालायला लागतं. म्हणून साधक चतुष्टय संपन्नता कमवायची, अधिकार कमवायचा, आणि त्याचबरोबर अहंकाराचा त्याग करायचा. एक छोटीशी गोष्ट बघू आणि आपण थांबू. आज वेळ झालेली आहे बरोबर. एक साधक विद्वान, परमार्थशास्त्राचा खूप अभ्यास केला, खूप चिंतन केलं, खूप मनन केलं, खूप सगळे ग्रंथ लिहिले, आणि एवढं सगळं करून सुद्धा, परमार्थशास्त्रामध्ये अनेक वर्ष घालून सुद्धा, अनेक ग्रंथांचा अभ्यास करून सुद्धा चित्ताला पाहिजे तशी शांती त्यांना मिळाली नाही. त्यांच्या लक्षात आलं एक कारण की गुरु आपण केलेले नाहीत. गुरुकडे गेल्याशिवाय गुरु बिना ज्ञान कहा, हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं, त्यावेळेला त्यांनी त्यांच्या जवळचे तिथले जे गुरु होते त्यांच्या त्या गुरु महाराजांकडे ते गेले आणि त्यांना म्हणाले, महाराज, मला मोक्ष हवाय, माझ्यावर कृपा करा. मी खूप अभ्यास केला आहे, मी खूप वाचन केलेलं आहे, मी खूप ग्रंथांचं अध्ययन केलेलं आहे, पण तरी सुद्धा मला शांती नाही. गुरु महाराज हसले, त्या साधकाला म्हणाले की ठीक आहे, एक काम कर, तू काय ग्रंथांचा अभ्यास केला आहे, तुला आतापर्यंत अभ्यास करून काय समजलं आहे ते लिहून घेऊन ये माझ्याकडे. म्हणजे मग मला कळेल की तुझा अभ्यास किती झालेला आहे, तू किती शिकलेला आहेस, तुला काय कळलेलं आहे, त्याप्रमाणे मग मी तुला उपदेश देईन. या साधकाला खूप आनंद होतो, छान वाटतं. हो हो, हे तर काय, नक्कीच मी करणार. आणि असं म्हणून आजपर्यंतचा जो अभ्यास केलेला असतो तो विद्वान माणूस त्या अभ्यासामुळे केलेली जी तयारी असते त्याच्याबरोबर हुकूम तो काही लिहून काढतो. 4 खंडामध्ये तो वेगवेगळे विषय मांडतो आणि ते 4 खंड त्या गुरूंच्याकडे घेऊन जातो की गुरुदेव, तुम्ही मला म्हणालात त्याप्रमाणे हे 4 खंड मी तुमच्या चरणी समर्पित करत आहे. मला जे कळलं त्याचं हे मतीत. गुरुदेव म्हणतात, अरे बाबा, माझं वय झालेलं आहे, मी आता खूप म्हातारा होत चाललाय, मी हे कधी 4 खंड वाचणार, खूप सगळे शिष्य, खूप सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत, मला हे 4 खंड वाचण्याचा अजिबात वेळ नाही. एक काम कर, तू न याला संक्षिप्त कर, याला छोटं कर, जेवढं छोटं करशील तेवढं चांगलं, तसं करून घेऊन ये, मग मी करेन. हे विद्वान म्हणतात की ठीक आहे. 4 खंडांचं काटछाट करतात, खूप सगळं डोकं लावतात,
1 वर्ष अजून घालवतात त्याच्यावर आणि एक खंड करतात. त्या 4 खंडांचा एक खंड घेऊन सद्गुरूंकडे जातात. त्यांना म्हणतात, हे बघा मी संक्षिप्तपणे त्याचं सार, त्या 4 खंडांचं सार म्हणून हे एक घेऊन आलेलो आहे. गुरुदेव परत हसतात आणि म्हणतात की बाबा रे, तू हे छान केलंस, पण एवढा मोठा ग्रंथ, हा एक खंड म्हणजे किती सगळी पानं, माझे दिवस आता फार कमी राहिलेले आहेत, माझ्याच्याने एवढं वाचन होणार नाही. तू एक काम कर, याला अजून संक्षिप्त कर आणि ते घेऊन ये. शिष्य परत चकित होतो. तो म्हणतो की असं का, एवढं मी करतोय तरी गुरुदेव मला असं परत परत संक्षिप्त कर का म्हणून सांगतात. पण विद्वान असतात, चॅलेंज म्हणून स्वीकारतात आणि त्या ग्रंथाचं काही मोजक्या 4-5 पानांवर त्याचं देखील संक्षिप्त सार काढतात आणि मला काय कळलं हे घेऊन त्या गुरुदेवांपाशी जातात. गुरुदेव तोपर्यंत अजून म्हातारे झाले असतात, थकलेले असतात आणि ज्याला म्हणतात बेड रिडन तसे असतात. त्यावेळेला गुरुदेव त्यांना म्हणतात की अरे बाबा, तुम्हाला एवढा आनंद दिला, माझ्याने अजिबात वाचणं होत नाहीये, आता हे कधी वाचणार मी आणि कधी समजून घेणार. तू एक काम कर, याला अजून संक्षिप्त करून घेऊन ये. आता जेव्हा तो विद्वान माणूस परत जातो आणि बसतो, त्या 4-5 पानांचं एका वाक्यात तो लिहितो, एका कागदावर 2-4 ओळी लिहितो आणि ते घेऊन जातो गुरुदेवांपाशी आणि गुरुदेवांना म्हणतो की मला जे कळलेलं आहे परमार्थशास्त्रातलं, जे मला समजलं आहे ते या एका कागदावर मी तुमच्यापुढे लिहून आणलेलं आहे. गुरुदेव तो कागद बघतात, म्हणतात अरे हे मला आता काहीच दिसत नाहीये, हे मला काही कळत नाहीये, हे मी कसं करू, मी काय सांगू तुला, तुला तर कळलेलं आहे. त्यावेळेला त्या विद्वान माणसाची ट्यूबलाईट पेटते आणि तो म्हणतो की हे काही बरोबर नाही, मला गुरुदेवांना काहीतरी मला सांगायचं आहे. त्यावेळेला तो म्हणतो की याच्यापेक्षा संक्षिप्त मी काय करू, म्हणून तो कोरा कागद गुरुदेवांसमोर पुढे करतो आणि गुरुदेव म्हणतो की मला हे समजलेलं आहे, कोरा कागद, मला हे समजलेलं आहे गुरुदेव, म्हणजे मला काहीही समजलं नाही, आता तुम्ही मला काहीतरी उपदेश करा. त्यावेळेला गुरुदेव हसतात आणि गुरुदेव त्याला म्हणतात की आता तुला कळलेलं आहे, आता तुला कळलेलं आहे की काय करायचं असतं. परमार्थशास्त्रामध्ये मला खूप समजलंय, मी खूप तत्वचिंतन केलेलं आहे, हा भाव घेऊन जेव्हा आपण गुरुदेवांकडे जातो त्यावेळेला काहीही प्राप्त होत नाही. जेव्हा मला काही कळलेलं नाही, माझा अहंकार, माझी विद्वत्ता, माझं पांडित्य हे जेव्हा आपण बाजूला ठेवून जातो त्यावेळेला गुरुदेव आपल्या समोर उपदेश करतात. म्हणून जे कमवायचं साधन आहे ते शांत वृत्ती, चित्तवृत्ती हे कमवण्याचं साधन जरी का असलं, मिळवण्याचं साधन जरी का असलं, तरी जे गंतव्य आहे, जे मुख्य प्राप्त करायचं आहे त्या प्राप्तव्याकरता सगळ्यात पहिले म्हणजे काहीतरी त्याग करावा लागतो आणि तो त्याग अहंकाराचा आहे, तो त्याग देहबुद्धीचा आहे. तो केला की मग गुरुदेवांची कृपा होते. मग त्या साधकाला, त्या पंडिताला कृपा झाली, गोष्ट संपली. सांगायचा मुद्दा असा आहे की काहीतरी मिळवण्याकरता काहीतरी सोडावं सुद्धा लागतं, काहीतरी मिळवायचं, काहीतरी सोडायचं. चित्ताची शांत वृत्ती, चित्ताचं स्थैर्य हे प्राप्त करून घेणं हे आपल्या हातात आहे, ते आपण कमवायचं आहे. समाधी षटक संपत्ती, साधन चतुष्टय हे आपण कमवायचं आहे. पण हे करत असताना अहंकार मात्र सोडायचा आहे आणि हे सगळं हळूहळू होत असतं, सायमल्टेनियस होत असतं. असं आधी हे करायचं मग ते करायचं असं होत नाही. आता मी श्रम साधू का आधी मी समाधानावर फोकस करू असा प्रश्न विचारू नका. हे सगळं एकत्र व्हायला पाहिजे, पण हे सगळं एकत्र सुद्धा प्रदीर्घ कालखंडापर्यंत व्हावं लागतं. असं पटकन छोटा क्विक रेमेडी असल्यासारखं परमार्थशास्त्रामध्ये काही नाही. साधनाच्या पूर्वतयारीचा प्रदीर्घ जी पूर्वतयारी लागते त्याला साधना म्हणतात, असं काका नेहमी सांगतात. परमार्थशास्त्राची प्रदीर्घ पूर्वतयारी म्हणजे साधन. हे आपण सर्वांनी करूया. आता इथेच थांबतो. उरलेले 10 मिनिटं जे आहेत त्याच्यामध्ये काही कोणाला प्रश्न असतील तर आपण ते विचारू शकता. आतापुरतं आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. पुढच्या वेळेला या चित्तवृत्तींकरता, शांत आणि समाधानी ठेवण्याकरता, शुद्ध चित्तवृत्ती का राहत नाही याच्याकरता म्हणून एक सुंदर विचार जो त्रिगुणाचा आलेला आहे, तो त्रिगुणांचा विचार आपण पुढच्या चिंतनामध्ये करूया आणि नंतर हा जो चॅप्टर आहे तो संपूया. धन्यवाद. खूप छान प्रमोद दादा. मागच्या सत्रामध्ये आपण जीवनातली जिकीर कमी करून आनंद वाढवणं म्हणजे साधना
हा भाग समजावून सांगितला आणि पहिलं प्रकरण पूर्ण करून दुसऱ्या प्रकरणाची जस्ट ओळख करून दिली होती. आज दुसऱ्या प्रकरणातील पहिला आणि तिसरा भाग घटक आपण अभ्यासला आहे. साधन चतुष्टय हे समजून घेतल्यानंतर काकांचं एक वाक्य आठवलं की परमार्थ हा जबाबदारीचा परमार्थ आहे. साधकाची जबाबदारी काय आहे हे खूप छान कळाली. आपल्याकडे अजून 9 मिनिटं आहेत. कोणाला आजच्या या विवेचनावर किंवा पहिल्या 2 प्रकरणातल्या काही भागावर काही प्रश्न असतील तर स्वतःला अनम्यूट करावं आणि अवश्य विचारावे. बऱ्याच वेळा काय होतं, इतकं छान ऐकल्यानंतर कधी कधी माणूस निशब्द होतो किंवा काही सुचत नाही. पण नंतरही काही प्रश्न सुचू शकतात. यासाठी आपण पुढील काही काळासाठी साधारण 1 दिवसासाठी आपण आपला व्हॉट्सअप समूह सगळ्यांसाठी खुला करतो. या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे काही प्रश्न येतात ते एकत्रित तुमच्याकडे आपल्या आचार्यांकडे पाठवले जातात आणि त्या प्रश्नांवर स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपल्याला उत्तरं मिळतात. अशी पण व्यवस्था आहे. 2 मिनिटं पाहूयात कोण प्रश्न विचारतो का, नाही तर थांबूया. हरकत नाही. प्रश्न शक्यतो आजच्या चिंतनावरच असावे. शक्यतो आजच्या किंवा या आधीच्या झालेल्या चिंतनावर जो आपला विषय चालू आहे त्याच्यावर असले तर उत्तम. नमस्कार. बहुतेक काही प्रश्न विचार. विवेक वैराग्य आणि शमदम षटक यांचं सारांश तसा एकच वाटतो ना. म्हणजे ते वेगळं वेगळं सांगितलंय पण त्याचं कार्य तर तेच आहे की आपण वृत्ती काढून घ्यावी किंवा योग्य अयोग्याचा विचार करावा, आसक्ती ठेवू नये. मग ते असं डबल सांगितल्यासारखं वाटतं. म्हणजे काही वेगळा आहे का अर्थ त्याच्यात शमदम आणि विवेक वैराग्यामध्ये? एखादी गोष्ट पूर्णपणे कळण्याकरता त्याचे बरेच बारकावे समजून घेणं, त्याचं अनालिसिस करणं महत्वाचं असतं. शास्त्राने आपल्याला हे करून ठेवलेलं आहे. बरोबर. शमदम आणि शमाधी षटक संपत्ती, विवेक वैराग्य यांनी साधायचं काय आहे मुख्य हे आपण बघितलं. अंतःकरण शुद्ध आणि शांत झालं पाहिजे. शुद्ध आणि शांत होण्याकरता निष्काम कर्म, निष्काम उपासना हे देखील सांगितलेलं आहे. बरोबर. तेवढं मग ते येणं केन प्रकाराने होण्याकरता म्हणून ते शुद्ध होण्याकरता आणि ते शांत राहण्याकरता, शांत राहण्याकरता म्हणून समाधान सांगितलं. तर समाधान सांगायची गरज काय वेगळी? बरोबर. चित्ताचं सम्यक आधान टिकून धरणं हेच अपेक्षित आहे. मग ते जर का बिघडत असेल, चित्त जर का क्षुब्ध होत असेल, चित्त जर का दोलायमान होत असेल, तर ते न होऊ देणं हे समजून सांगण्याकरता म्हणून समाधान सांगितलं समजा. आणि मग ते तसं राहण्याकरता ते दोलायमान का नाही होत किंवा का राहावं, तर अनुकूल आणि प्रतिकूल यांचा जो 2 हे जे आपल्या समोर येत असतात सारखे, सुख आणि दुःख. जे अनुकूल आहे त्यातनं आपल्याला सुख मिळतं, जे प्रतिकूल आहे त्यातनं आपल्याला दुःख वाटायला येतं. अनुकूल आणि प्रतिकूल या दोघांच्या तडाख्यातनं आपल्याला जर का वाचायचं असेल आपल्याला, तर त्याच्याकरता म्हणून वैराग्य गरजेचं आहे. म्हणजे मला अनुकूल असलं तरी काय किंवा प्रतिकूल असलं तरी काय, मी उदासीन राहता आलं पाहिजे. मला स्वतःला उदासीन राहता आलं पाहिजे. म्हणजे काय, त्या गोष्टीचा माझ्या चित्तावर काही फरक पडता कामा नये, ओरखाडा सुद्धा उमटता कामा नये. ऍटीज झालं पाहिजे सगळं. म्हणून मग आता वैराग्य सांगितलं की अरे तू विषयांची किंवा कुठले तरी असं हवं किंवा तसं नको, अशा प्रकारचा कुठलाही
हवं नको असं काही मनात ठेवू नको, असं आणू नको, विषयांबद्दल किंवा विषयांच्याकडनं मिळणाऱ्या सुखदुःखांवर अवलंबून राहू नको, हे सांगण्याकरता म्हणून वैराग्य सांगितलं. मग ते वैराग्य सुचवण्याकरता म्हणून मग परत हे का सांगितलं, विषयांमधनं वैराग्य आणि सुख मिळत नाही, हा विवेक झाला. हा, मधनं सुख मिळणार नाही हेच सांगण्याकरता म्हणून विवेक आहे. कारण त्या विषय ते सगळेच्या सगळे विषय हे अनित्यच आहे, ते असारच आहेत. तर तात्कालिक अल्प सुख मिळतं. मगाशी आपण आंब्याचं उदाहरण बघितलं, ते छान वाटतं, अगदी बरोबर आहे, आंबे पण अगदी बरोबर आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे ते सुख जे आहे विषयातनं मिळणारं ते अल्प सुख असतं, ते तात्कालिक सुख असतं. आणि ज्या सुखाची आपण गोष्ट करतो आहोत ते सुख निरपेक्ष सुख आहे, ते व्यापक आणि अनंत असं सुख आहे. हा, त्याच्याकरता म्हणून आपल्याला जे गाठायचं आहे, ज्याच्यावर गाडी घेऊन जायची आहे, ते साधण्याकरता तोच विषय अनेक अंगांनी वेगवेगळ्या पैलूंनी उलगडून दाखवला आहे शास्त्राने आपल्याला. आणि म्हणून त्याच्याकरता ही सगळी मांडणी केलेली आहे शास्त्राची. ही समजून घेतल्याने आपलाच फायदा होतो. हा, येणं प्रकारे मनावर बिंबवले ते काहीही राहत नाही, शिल्लक असं होतं. बरोबर बरोबर. खूप छान, धन्यवाद. धन्यवाद. अजूनही कोणाला की प्रश्न असतील किंवा काही बोलायचं असेल किंवा एखाद्याला कोणाला काही ऍड करायचं असेल, आपल्याकडे आहेत अजून 2-3 मिनिटं, आपण बोलू शकता. नाही तर आपण पुढच्या वेळेला भेटूया. 10 तारखेला 10 एप्रिलला आपलं नेक्स्ट सेशन होईल. गिरीश दादा, गणेश दादा. हो, संदीप शेवटचा श्लोक घे. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्टने उनलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनांसी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ. जय 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 रघुवीर समर्थ. जय